हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहात या ठिकाणी क्लास 11चा या ठिकाणी सेकंड चॅप्टर मधील ट्रिग्नोमेट्री फर्स्ट. ओके, तर त्यामध्ये आपण पाहणार आहात या ठिकाणी आज एक्सरसाइज 2.2 मधील एक्झाम्पल नंबर 1 to 8. ओके, तर या ठिकाणी आपण जाणार आहात नेक्स्ट. तर या ठिकाणी एक्सरसाइज 2.2 मधील मीन्स त्यामधील आपल्याकडे कंटेंट्स काय आहेत ते. ओके, तर आज आपण कंटेंट्स पाहणार आहात या ठिकाणी. फर्स्ट कंटेंट्स आहे आपल्याकडे फंडामेंटल आयडेंटिटीज. नेक्स्ट आहे आपल्याकडे या ठिकाणी डोमेन, रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. नेक्स्ट आपल्याकडे आहे रेशियोज किंवा या ठिकाणी काय असते या ठिकाणी फंक्शन्स. नेक्स्ट आपल्याकडे या ठिकाणी पिरियोडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. नेक्स्ट आपल्याकडे या ठिकाणी ग्राफ ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे पॉइंट्स पाहणार आहात. चला आपण जाऊया या ठिकाणी नेक्स्ट फर्स्ट या ठिकाणी फंडामेंटल आयडेंटिटीज कडे. ओके, फंडामेंटल आयडेंटिटीज. तर या ठिकाणी फंडामेंटल आयडेंटिटीज हा पॉइंट 2.2 आहे. त्यामध्ये पाहणार आपण फर्स्ट आपल्याकडे आहे पहा, आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेला आहे की या ठिकाणी फंडामेंटल आयडेंटिटी जसं आपल्याकडे काय असेल एखादे ट्रायंगल असेल तर फॉर्म्युला काय y = पायथागोरस थेरम किती असतो y² + x² + y² = किती आहे या ठिकाणी 1 आहे. आणि जेव्हा आपल्याकडे युनिट सर्कल असेल तेव्हा या ठिकाणी किती असेल cos θ या ठिकाणी x आहे आणि या ठिकाणी sin θ = y आहे आणि रेडियस या ठिकाणी 1 असेल. युनिट सर्कल म्हणजे त्याची रेडियस किती असेल या ठिकाणी 1 असेल तेव्हा आपल्याला काय मिळत आहे sin² θ + cos² = 1. तसं आपल्याकडे या ठिकाणी नेक्स्ट फॉर्म्युला मिळत आहे त्यालाच रिअरेंज केल्यानंतर cos θ = प्लस और मायनस √1 - sin² θ and sin θ = प्लस और मायनस √1 - cos². ओके, फक्त त्याला रिअरेंज आपण केल्यानंतर फक्त cos मध्ये पाहिजे असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीने मिळेल आणि जर sin मध्ये पाहिजे असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी सेकंड सारखा मिळेल. तर या ठिकाणी जाऊया आपण सेकंड फॉर्म्युल्याकडे. जर आपण ह्याच फॉर्म्युल्याला आहे की नाही sin² θ प्लस या ठिकाणी काय असेल cos² θ = 1 आहे. जर यांना आपण कशाने डिवाइड केलं tan पाहिजे की नाही आपल्याकडे tan पाहिजे. जर आपल्याला tan ने जर आपण पाहिजे असेल तर cos ने जर आपण डिवाइड केलं दोन्ही साइडला आहे की नाही cos² θ ने जर डिवाइड केल्यानंतर आपल्याकडे काय मिळत आहे पहा या ठिकाणी ह्या ठिकाणी मिळत आहे sin/cos किती असल्या ठिकाणी tan² θ प्लस cos/cos या ठिकाणी कॅन्सल = 1/cos या ठिकाणी काय असते या ठिकाणी sec² θ. मीन्स जर आपण ह्यात दिलेल्या फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटीजला जर आपल्याला tan मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर cos² ने आपण डिवाइड करा. का या ठिकाणी sin/cos मीन्स काय या ठिकाणी tan असतो आणि आपल्याला काय मिळतं या ठिकाणी तोच आपल्याला या ठिकाणी रिझल्ट मिळतो. मीन्स या ठिकाणी बघा थीटा कसं असेल π/2 या ठिकाणी नाही. कशामुळे नाहीये cos हा π/2 ला व्हॅल्यू किती असते या ठिकाणी नॉट डिफाईन म्हणून या ठिकाणी θ = π/2 घेता येत नाही. फक्त हे फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि याला जर थोडा रिअरेंज केलंय की नाही त्या tan ला जर राईट साइडला घेतल्यानंतर आपल्याकडे मिळत आहे sec² θ - tan² θ = 1. ओके, तर अशाच पद्धतीने जर आपल्याला कॉट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करणार. सिमिलरली या ठिकाणी काय आपल्याकडे sin² θ प्लस cos² θ = व्हॅल्यू आपल्याकडे 1 आहे. त्याला कशाने डिवाइड करा फक्त या ठिकाणी कॉट पाहिजे तर या ठिकाणी cos/sin किती असतो या ठिकाणी कॉट असतो. मग या ठिकाणी आपल्याकडे काय मिळत आहे sin² θ आणि sin² θ ने डिवाइड केलं दोन्ही साइड आहे की नाही ऑन बोथ साइडने जर आपण या ठिकाणी sin² θ ने जर डिवाइड केलं तर आपल्याला या ठिकाणी 1 मिळत आहे आणि या ठिकाणी किती असेल 1 प्लस cos/sin मीन्स काय असतं या ठिकाणी cot² θ = 1/sin मीन्स या ठिकाणी किती असेल या ठिकाणी cosec² θ. पहा जेव्हा आपल्याकडे या ठिकाणी फर्स्ट फॉर्म्युला आपल्याला इझिली माहिती आहे. जर आपल्याला जर सेकंड फॉर्म्युला माहिती करायचा असेल तर tan मध्ये करायचा असेल तर काय करा या ठिकाणी cos ने डिवाइड करा आणि जर आपल्याला cot पाहिजे असेल तर या ठिकाणी sin ने डिवाइड करा. मग आपल्याकडे या ठिकाणी काय मिळतं या ठिकाणी थर्ड फॉर्म्युला मिळत आहे. तो आपल्याकडे थर्ड फॉर्म्युला आहे 1 प्लस cot² θ = cosec² θ आणि या ठिकाणी डिवाइड मध्ये काय sin आहे आणि sin कसा असतो या ठिकाणी 0 ला या ठिकाणी 0 मीन्स डिनॉमिनेटर मध्ये कसं पाहिजे नॉन 0 मीन्स sin 0 कसं पाहिजे या ठिकाणी नॉट 0 आणि sin 0 केव्हा नॉट 0 असतो जेव्हा θ = 0 असेल तेव्हा 0 आणि 0 सोडून अदरला कसा असतो या ठिकाणी नॉट. तसं त्याला रिअरेंज केलंय की नाही कॉटला राईट साइडला घेतल्यानंतर. तर अशा पद्धतीने आपण फंडामेंटल आयडेंटिटीज पाहिलेल्या आहेत. ओके, दीज रिलेशन्स आर कॉल्ड ॲज फंडामेंटल आयडेंटिटीज. त्याला आपण पायथागोरन आयडेंटिटीज म्हटलं तरी चालतं. ओके, चला आपण जाऊया या ठिकाणी नेक्स्ट फॉर्म्युलांकडे. तर नेक्स्ट फॉर्म्युलाकडे आपल्याकडे डोमेन ओके रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. डोमेन मीन्स काय असेल या ठिकाणी आपण या ठिकाणी डिस्कस करूया डोमेन मीन्स काय असेल. ओके, सपोज आपल्याकडे काय एक फंक्शन आहे y = sin x आहे. जो आपल्याकडे x आहे की नाही जो अँगल आहे त्यांना आपण म्हणणार या ठिकाणी डोमेन.
आणि जी पूर्ण व्हॅल्यू मिळत आहे की नाही, पूर्ण व्हॅल्यू त्याला आपण म्हणणार या ठिकाणी रेंज आहे की नाही. जसं आपल्या मोबाईलची रेंज, त्याच पद्धतीने ही पण काय असते रेंज. साइन फंक्शन हे कुठून कुठपर्यंत आहे, तसे आपल्याला मोबाईलला कुठून कुठपर्यंत रेंज असते. त्याच पद्धतीने आपल्याला काय सांगितलं की साइन फंक्शन कुठून कुठपर्यंत आहे, ती मीन्स वाय मिळत आहे. वाय मीन्स या ठिकाणी काय असेल रेंज. आणि हा अँगल जो असतो की नाही आपल्याला डोमेन काय घेता येतो ते मीन्स या ठिकाणी काय असतो आपल्याकडे या ठिकाणी डोमेन. त्या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी काय असेल. नंतर आपल्याकडे काय आहे पहा या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट आहे, त्याच्यामध्ये सब पॉईंट आहे आपल्याकडे पिरियॉडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. पिरियॉडिसिटी मीन्स काय आहे की आपल्याला रिपीट त्याच व्हॅल्यू त्याच पॉइंटला आपल्याला रिपीट व्हॅल्यू मिळणे, आपण त्याला काय म्हणतो या ठिकाणी पिरियॉडिसिटी आहे की नाही. सायकल म्हटलं तरी चालतं, पिरियॉडिसिटी आहे की नाही. पिरियड 1 कंप्लीट झाला आहे की नाही. आपण जसं पाहिलं 10th क्लासमध्ये किंवा आपल्याकडे पर्यावरणमध्ये आहे की नाही, एक सायकल किंवा कंप्लीट होते पूर्णच्या पूर्ण आपल्याला व्हॅल्यूज त्याच ठिकाणी रिमेनिंग तिथे येत असतं, त्यांना आपण काय म्हणतो सेम व्हॅल्यू येते, त्याला आपण पिरियॉडिसिटी म्हणतोय. नेक्स्ट आपल्याकडे आहे पिरियडिक फंक्शन. ओके, पिरियॉडिक फंक्शनचे आपल्याकडे या ठिकाणी डेफिनेशन आहे ती पाहूया आपण. तसं पिरियॉडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे, तर या ठिकाणी पिरियॉडिक फंक्शन काय असतं तेच आहे पहा. तशी आपल्याकडे डेफिनेशन. अ फंक्शन इज सेड टू बी पिरियॉडिक फंक्शन इफ देयर एक्झिस्ट अ कॉन्स्टंट पी सच दॅट. तो पी कसा असेल, एखादी कॉन्स्टंट पी आहे तो कसा असेल आपल्याकडे, तर या ठिकाणी पाहूया. तर एफ ऑफ एक्स प्लस पी इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मीन्स काय आहे, हा पी पिरियड आहे की नाही. सपोज आपल्याकडे असं आहे की नाही, हा पी पूर्णच्या पूर्ण पिरियड आहे की नाही, हा एक्स व्हॅल्यू पूर्णच्या पूर्ण याला कसं असल्या ठिकाणी सेम व्हॅल्यू येत आहे, ती पीच येत आहे. आणि दुसरा जर रोटेशन येतात त्याची व्हॅल्यू काय आहे, पीच येते. जर अशा रिपीट येत असेल त्याच व्हॅल्यूसाठी आपण त्याला काय म्हणतो या ठिकाणी पिरियड म्हणतो की नाही. पूर्णच्या पूर्ण हा कसा असेल, पिरियॉडिक फंक्शन असेल. मीन्स आपण हा पी कोणताही घ्या आपल्याला एफ ऑफ एक्सच मिळते की नाही. एक सायकल घ्या, दुसरी सायकल घ्या, तिसरी घ्या, आपल्याला काय म्हणतो एफ ऑफ एक्स की नाही. या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण सायकल कंप्लीट होत आहे. नेक्स्ट आपल्याकडे या ठिकाणी बघा आणखी दुसऱ्या पद्धतीने लिहिता येतो, मी जसं सांगितलंय की नाही. या ठिकाणी फर्स्ट घ्या, सेकंड घ्या किंवा डायरेक्शन चेंज करा, मायनस घेतलं तरी तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे, एफ ऑफ एक्सच मिळेल. अशाला आपण म्हणतो पिरियॉडिक फंक्शन. तर आपण ठिकाणी जाऊया नेक्स्ट या ठिकाणी पॉईंटकडे. मीन्स आपल्याकडे या ठिकाणी पिरियड आहे. ओके, पिरियडची या ठिकाणी डेफिनेशन. द स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ पी. ओके, जसं आपण पिरियड पाठीमागे पाहिलं आहे पिरियॉडिक फंक्शन, तर त्या ठिकाणी आपल्याला पिरियडची डेफिनेशन पाहिजे ठिकाणी. द स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ पी which satisfy the above relation is called the fundamental period or simply period. मीन्स काय असेल, आपण जसं पिरियॉडिक फंक्शन पाहिले आहे त्या पी ची व्हॅल्यू जी आपल्याला त्या दिलेल्या इक्वेशन कंडिशन सॅटिस्फाय करते त्यांना आपण म्हणतो या ठिकाणी पिरियॉडिक किंवा ओनली पिरियड किंवा सिंपल पिरियड. ओके, तर आपण जाऊया या ठिकाणी नेक्स्ट. मग या ठिकाणी काय पाहिजे, एक्स इक्वल टू किती असेल, साइन एक्स प्लस 2 पायला व्हॅल्यू किती आहे, सेम आहे. तसंच काय असेल आपल्याकडे एक्स प्लस 4 पायला साइनच व्हॅल्यू आहे किंवा मायनसला घ्या किंवा ह्या ठिकाणी एक्स मायनस 4 ला व्हॅल्यू कशी असेल या ठिकाणी सेम असेल. ओके, नेक्स्ट आहे आपल्याकडे या ठिकाणी जाऊया आपण नोट्स. ओके, साइन एक्स इज पिरियॉडिक फंक्शन विथ पिरियड 2 पाय. सिंपली cos, cosec and sec आर पिरियॉडिक फंक्शन विथ पिरियड 2 पाय. ओके, आपण या ठिकाणी पिरियड पाहणारच आहात, आपण नंतर या ठिकाणी शॉर्टकट मध्ये पाहूया पूर्ण. tan cot आर पिरियॉडिक फंक्शन पाय. ओके, हे आपण डिस्कस करूया. बघा या ठिकाणी साइन cos cosec ची व्हॅल्यू 2 पायला कशी आहे, सेम आहे. आणि tan ची व्हॅल्यू 0 ला जी असते तीच या ठिकाणी कशी असते, पायला आहे. आणि जी पायला आहे त्याच्यानंतर कशी असते या ठिकाणी 0 ला असेल. ओके, 0 टू पायला कशी असते या ठिकाणी सेम व्हॅल्यू. आणि साइनची कॉसची कशी असते या ठिकाणी 2 पायला व्हॅल्यू कशी असते सेम. जर इकडे काय असेल कॉस ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. तर या ठिकाणी कॉस ऑफ 180 ची व्हॅल्यू पण किती असते या ठिकाणी -1. त्याच्यानंतर 2 पाय ची व्हॅल्यू मीन्स 360 ची व्हॅल्यू किती आहे, 0. मीन्स या ठिकाणी 0 आणि 360 ला मीन्स कसं असेल सेम. मग 0 आणि या ठिकाणी रेडियन मध्ये 2 पायला कशी या ठिकाणी सेम व्हॅल्यू आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. ओके, नेक्स्ट आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी. नेक्स्ट आपल्याला पाहता येतं द फॉलोइंग टेबल गिव्स द डोमेन रेंज अँड पिरियड ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. जे आपण वर डिस्कस केलेलं आहे एकदम आपण या ठिकाणी शॉर्टकट मध्ये डिस्कस करूया. आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणकोणते आहे, साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे, कोसेक सेक या ठिकाणी कॉट आहे. त्या ठिकाणी आपल्याकडे काय पाहिजे, डोमेन पाहायचं आहे, रेंज पाहायचं आहे, नंतर पिरियड पाहायचं आहे. त्या ठिकाणी पहा आपल्याकडे काय सांगितलं, सपोज y इज इक्वल टू काय असेल आपल्याकडे साइन थिटा असेल, तर हा थिटा मीन्स पूर्णच्या पूर्ण कसा असेल या ठिकाणी आपल्याकडे डोमेन. आणि जो आपल्याकडे हा y जर असेल त्याला आपण म्हणतो या ठिकाणी रेंज म्हणतात. मग आपल्याला माहिती आहे बघा या ठिकाणी काय माहिती आहे, जर आपल्याकडे काय असेल y इज इक्वल टू साइन थिटा आहे. ओके, थिटा मीन्स या ठिकाणी डोमेन. मग आपण या ठिकाणी पहा थिटा इज इक्वल टू 0 घ्या, ठीक आहे ना, थिटा इज इक्वल टू 30 घ्या, थिटा इज इक्वल टू -0 घ्या,
थिटा इज इक्वल टू डिग्री मध्ये, ओके, किंवा रॅडियन मध्ये येतं चालतं, कोणती जरी व्हॅल्यू घ्या तुम्हाला या ठिकाणी साइन फंक्शनची या ठिकाणी व्हॅल्यू मिळते. तुम्ही जसं 300 घ्या, 400 घ्या, अप टू इन्फिनिटी पर्यंत घ्या, किंवा या ठिकाणी मायनस इन्फिनिटी पर्यंत घ्या, पूर्णच्या पूर्ण रिअल व्हॅल्यू साठी आपल्याला काय सांगता येतं या ठिकाणी साइनच्या व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे. पण आपल्याला माहिती आहे साइनची रेंज काय आहे, आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर प्रिव्हियस लेक्चर मध्ये किंवा तुम्ही प्रिव्हियस लेक्चर जर पाहिलं नसेल त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता. मीन्स रेंज काय आहे काय नाही त्याची. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे साइनची रेंज किती आहे, -1 to 1 आहे. सेपरेट आता सांगितलं किती आहे, 2 पाय. 2 पायला त्याची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी सेम. मग आपल्याला सांगता येतं डोमेन किती आहे आपल्याकडे, आर आहे, आणि त्याची व्हॅल्यू कुठे आहे, -1 to 1 आहे की नाही. क्लोज्ड ब्रॅकेट मीन्स तो पॉइंट आहे, क्लोज्ड ब्रॅकेट मीन्स तो, आणि त्याच्या मधले पूर्णच्या पूर्ण, आणि त्याचा पिरियड किती आहे या ठिकाणी 2. तसंच सिमिलरली या ठिकाणी कॉस थिटा इक्वल टू आपल्याकडे काय असतं, 0 साठी माहिती आहे, 30 साठी माहिती आहे, कोणताही आपण इन्फिनिटी पर्यंत घ्या, तसंच मायनस इन्फिनिटी पर्यंत आपल्याला कॉसची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड करता येते. मीन्स आपल्याकडे थिटा मीन्स एनी रिअल नंबर आहे, पण कॉस्ट जशी आपल्याकडे रेंज साइनची आहे तशी त्या ठिकाणी कशी आहे कॉसची, आणि त्याचा पिरियड पण किती आहे या ठिकाणी 2 पाय. पण टॅनचं बघा, टॅनचं किती असतो, साइन थिटा बाय कॉस थिटा आहे की नाही. मग आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये जो आहे तो कसा पाहिजे या ठिकाणी, नॉन झिरो पाहिजे, डिनॉमिनेटर मध्ये नॉन झिरो पाहिजे. आणि कॉस ऑफ थिटा 0 केव्हा असतो, कॉस ऑफ किती असेल या ठिकाणी, थिटा इज इक्वल टू किती असेल, 0 केव्हा असतो, थिटा इज इक्वल टू किती असेल, π/2 आहे, 3π/2 आहे, है की नाही. मीन्स या ठिकाणी ऑड मल्टिपल ऑफ π/2 ला कसा असेल, कॉस हा 0 आहे, है की नाही, कॉस हा 0 आहे. मीन्स आपल्याला ज्या ज्या ठिकाणी कॉस 0 होणार आहे ती व्हॅल्यू आपल्याला सोडून या ठिकाणी काय मिळणार, या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी डोमेन. मग या ठिकाणी बघा r मायनस ऑड मल्टिपल ऑफ π/2 n बिलॉंग टू कसा असल्या ठिकाणी इंटिजर, पूर्णच्या पूर्ण, त्यांना आपल्याला काय मिळतं या ठिकाणी डोमेन. तर r मीन्स या ठिकाणी रेंज, पूर्णच्या पूर्ण y. त्या ठिकाणी बघा y ची व्हॅल्यू आपल्याला काही पण मिळते की नाही. सपोज आपण काय घेतलं, साइनची व्हॅल्यू, ओके, साइनची व्हॅल्यू आपण किती घेतलेला आहे बघा, साइनची व्हॅल्यू किती आहे, -1 to किती आहे या ठिकाणी 1 आहे, आणि कॉसची व्हॅल्यू किती आहे, -1 to 1 आहे. फक्त आपल्याला 0 घ्यायची नाही. मग टॅन थिटा इज इक्वल टू किती आहे, साइन थिटा बाय कॉस थिटा आहे. तर आपण जर साइनची व्हॅल्यू किती घेतली, सपोज आपण 1 घेतली, है की नाही, कॉसची व्हॅल्यू आपण 0.0 असेल, 1 असेल, तर किती मिळत आहे आपल्याकडे, 10 मिळत आहे. तशी 0.001 मिळत आहे, तर आपल्याला 1000 मिळत आहे. तसं आपण जितके आपण कॉसची व्हॅल्यू जशी जशी आपण लहान लहान घेतात तसे साइन व्हॅल्यू या ठिकाणी मिळते, इन्क्रीज होते. जसे जसे आपण कॉसची व्हॅल्यू डिक्रीज घेतात तसे तसे या ठिकाणी त्या साइन कसा असतो, डिक्रीज होतो. मीन्स आपल्याकडे या ठिकाणी मेनी व्हॅल्यू मिळतात, है की नाही. आणि या ठिकाणी कसं आहे, आपल्याकडे या ठिकाणी रॅशनल नंबर मिळतो, आणि आपल्याला माहिती आहे 2 रॅशनल नंबर मध्ये काय असं या ठिकाणी इन्फायनाइटली मेनी रॅशनल नंबर्स असतात. पण या ठिकाणी आपल्याला रिअल व्हॅल्यू मिळत आहे, ओके. नंतरचा पिरियड बघा, जसा साइन 0 ला जी व्हॅल्यू आहे तीच या ठिकाणी पायला आपण कशी आहे या ठिकाणी 0. मी साइन 0 ला जी टॅन 0 ला जी व्हॅल्यू आहे ती टॅन पायला आहे. जी काय असेल या ठिकाणी टॅन ऑफ कसे असेल या ठिकाणी π/2 ला जी व्हॅल्यू आहे तीच या ठिकाणी कसे असेल या ठिकाणी आपल्याकडे फक्त या ठिकाणी कसं असेल, पायला आणि 0 ला या ठिकाणी कशी आहे या ठिकाणी सेम आहे, ओके. π/2 ला, आणि या ठिकाणी किती असेल, -π/2 ला कशी या ठिकाणी अपोजिट, मीन्स 3π/2 ला अपोजिट आहे, ओके. तर आपल्या ठिकाणी कोसेकचं सांगता येतं, ओके. कोसेक मीन्स काय असेल या ठिकाणी 1/sin आहे, कसं या ठिकाणी 1/sin, किंवा आपण या ठिकाणी पहिल्यांदा कॉट लिहिलं तरी चालतं. कॉट कसा असतो या ठिकाणी, कॉट आहे आपल्याकडे cos/sin आहे, ओके. आपण डिस्कस करू पहिल्यांदा कोसेकचं 1/sin. मी साइन कुठे कुठे 0 असतो, साइन आता सांगितलं 0 कुठे असतो, साइन 0 ला असतो, नंतर किती असतो या ठिकाणी पायला असतो, नंतर या ठिकाणी काय असतो 2π 3π 4π 5π. मीन्स या ठिकाणी कसं असेल आपल्याकडे n पायला, मीन्स n आहे की नाही. या ठिकाणी इव्हन π/2 ला कसा असतो या ठिकाणी साइन 0 असतो. मीन्स या ठिकाणी आपल्याकडे काय करायचं, n पाय, इव्हन π/2 मीन्स काय असतो या ठिकाणी n पायला या ठिकाणी कसा असतो साइन कसा असतो 0. मग n ची व्हॅल्यू तुम्ही कोणती घ्या, n इज इक्वल टू किती असेल 1, मीन्स पायला आपण 0 आहे, ओके. n इज इक्वल टू 0 घ्या, 0 ला पण 0 आहे, मायनस पायला पण 0 आहे, पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यूज लाईक ना. n पायला हा कसा आहे, n इज इक्वल टू इंटिजर, इंटिजर कसा असतो प्लस और मायनस, काय असेल या ठिकाणी प्लस और मायनस 1 2 प्लस और मायनस इन्फिनिटी अँड 0. हे कसं असेल आपल्याकडे इंटिजर. मग कसं आपल्याकडे त्याची रेंज किती असेल बघा, कोसेक किती आहे 1/cos, cos मीन्स काय असेल, कोसेक मीन्स 1/sin आहे. साइनची रेंज सोडून आहे की साइनची रेंज जी आहे ती रिमूव्ह करून जी आपल्याला रिअल व्हॅल्यू मिळत आहे ती मीन्स या ठिकाणी कोसेक आहे. कशामुळे, साइनचा रेसिप्रोकल कोण आहे, कोसेक, त्यामुळे, ओके. नंतर आपल्याकडे काय आहे, सेक. सेक मीन्स काय आहे या ठिकाणी 1/cos. तसंच या ठिकाणी आपल्याला फक्त काय करणार, कॉस या ठिकाणी रिमूव्ह करणार. cos 0 कुठे आहे,
ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू, जसं आपल्याकडे टॅनचं आहे तसंच या ठिकाणी काय मिळेल, कॉसची रेंज मिळेल. तसंच या ठिकाणी जी आपल्या टॅनची आहे तीच आपल्याकडे या ठिकाणी काय मिळणार आहे, कॉस सेक्सची मिळेल. पण या ठिकाणी सेक कसा असतो, या ठिकाणी 1 बाय कॉस, कॉस या ठिकाणी डिलीट केलेला जी आपल्याला रेंज मिळत आहे ती या ठिकाणी काय असेल, सेक. त्यासाठी 2 पाय, जशी आपल्याकडे काय आहे साइनची आणि त्याच्या रेसिप्रोकलची पण कशी मिळेल या ठिकाणी पिरियड सेम मिळतो. पण या ठिकाणी नंतर कॉट आहे की नाही, कॉट मीन्स काय या ठिकाणी कॉस बाय साइन, साइन कुठे 0 असतो यान पाहिला आहे. मीन्स आपल्याकडे जो कोसेक आणि कॉट आहे त्याचा आपल्याकडे डोमेन, आणि टॅन आणि या ठिकाणी आपल्याकडे काय असेल, या ठिकाणी टॅन आणि या ठिकाणी जो आपल्याकडे सेक आहे त्यांची व्हॅल्यू आपल्याकडे काय मिळत आहे, सेक. आम्ही काय सांगत आहे या ठिकाणी, की नाही, जो आपल्याकडे टॅन आणि या ठिकाणी सेक यांचं आपल्याकडे काय आहे, डोमेन सेम. नंतर या ठिकाणी कॉस कोसेक आणि या ठिकाणी कॉट कसा असेल त्यांची आपल्याकडे काय असेल, या ठिकाणी रेंज सेम. ओके, का डिनॉमिनेटर मध्ये दोघांचं या ठिकाणी सेम आहे आणि साइन आणि कॉस आपल्याला इझिली फाइंड करता येईलच. ओके, हे कॅपॅसिटी आहे कॉटची आपल्याकडे जशी आपण टॅनची रिअल व्हॅल्यू सांगितली आहे तशीच या ठिकाणी सांगता येते. आणि टॅनची आणि या ठिकाणी कसं असेल, कॉटचाच या ठिकाणी पिरियड पाय आहे, अदर फंक्शनचा किती असेल या ठिकाणी 2 पाय आहे. ओके, ही थेरी आहे, थोडी ह्या ठिकाणी बोरिंग जाते, पण ह्या ठिकाणी थोडं जर आपण कॉन्सन्ट्रेशन दिल्यानंतर आपल्याला इझी जाणार आहे. फक्त याचं फक्त आपल्याला माहिती पाहिजे कुठून कुठपर्यंत व्हॅल्यू आहे की नाही. जसं आपल्या मोबाईलची रेंज आहे की नाही, आपल्याला जर एखाद्या वेळेस गेम खेळायचा असेल किंवा अदर जर आपल्याला काही एंटरटेनमेंट करायचं असेल तर आपण काय आहे कुठेही जाऊन बसत नाही की नाही, एखाद्या जंगलामध्ये तर आपल्याकडे कुठे आहे रेंज, ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण मोबाईल घेऊन व्यवस्थित बसतो की नाही. तसं आपण खेड्यामध्ये असेल तर, ओके, सिटीमध्ये असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तर या ठिकाणी तसंच पहा, या ठिकाणी सगळं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. मग या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची रेंज कुठून कुठपर्यंत आहे हे फक्त आपल्याला डिस्कस करणं महत्त्वाचं आहे, पण आपण केलेलं आहे या ठिकाणी. ओके, तर आपण जाऊ या ठिकाणी नेक्स्ट पॉईंटकडे. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे या ठिकाणी पहा, ग्राफ ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, एकदम पहिला आपल्याकडे आहे साइन फंक्शनचा आहे. सॉरी, पहिल्यांदा आपण या ठिकाणी डेफिनेशन पाहूया. द पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अ न्यूमेरिकल डाटा इज कॉल्ड ॲज अ ग्राफ. ओके, पहिल्यांदा ग्राफची डेफिनेशन माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही पहा या ठिकाणी 8, 9, 10 क्लासला तुम्ही ग्राफ पाहिलेला आहे. तुम्ही न्यूमेरिकल डाटा असेल तर त्याला तुम्ही काय करता या ठिकाणी पिक्टोरियल चित्राच्या तुम्ही काय करता या ठिकाणी चित्रमय या ठिकाणी तुम्ही काय करता तो डाटा रिअरेंज करता, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, ग्राफ म्हणतोय. नेक्स्ट आपल्याकडे आहे या ठिकाणी पहा, नेक्स्ट पॉईंट आहे इंट्रोडक्शन. ओके, आपण या इंट्रोडक्शन पाहूया. आपण या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पाहणार आहात. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये जो आपल्याकडे x आपण पाहणार. ओके, जसं आम्ही सांगितलं साइन x, की त्याच्या ठिकाणी आपण जो x पाहणार तो काय या ठिकाणी आपल्याकडे डोमेन आहे किंवा तो आपल्याकडे काय असेल, जो आपण x जो घेणार आहात. ओके, x घेणार तो डोमेन आहे आणि तो कसा असेल या ठिकाणी रिअल नंबर असेल किंवा तो कसा असेल इन रॅडियन मध्ये असेल. ओके, इन रॅडियन मध्ये असेल, डिग्री मध्ये आपण ह्या ठिकाणी त्याला मेजर करणार नाही. चला आपण या ठिकाणी पाहूया आपल्याकडे पुढे. तर काय असेल, द ग्राफ ऑफ साइन फंक्शन. मग साइन फंक्शनचा ग्राफ कसा असेल, मग आपल्याकडे माहिती आहे y इज इक्वल टू साइन x आहे आणि आपल्याकडे y किती घ्यायचा, -2 पाय टू 2 पाय मध्ये आपण डिस्कस करूया. ओके, हर रिप्रेझेंट अ व्हेरिएबल अँगल्स. ओके, x कुठे आहे -2 पाय टू, आपण या ठिकाणी 2 पाय घेऊया. ओके, चला या ठिकाणी काय असेल आपल्याकडे बघा, द अबोव टेबल ऑफ व्हॅल्यूज इज ॲज फॉलोज. ओके, आपण काय करूया या ठिकाणी याच्या व्हॅल्यूज पाहूया. तर बघा रिझल्ट काय असेल या ठिकाणी, साइन थिटा इज इक्वल टू किती असेल, -sin. आपण पाहिलं पाहिजे या ठिकाणी फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक नाही साइन कसा असतो या ठिकाणी निगेटिव्ह, यांचा आपण यूज होणार आहे, फक्त लक्षात ठेवा. कशासाठी असेल बघा, आपल्याकडे ग्राफ काढायचा आहे की नाही, साइन ऑफ थिटा. थिटा जर इक्वल टू आपल्याकडे काय असेल, थिटा इज इक्वल टू जर आपण पुट व्हॅल्यू केली किती असेल, 0 असेल. साइन 0 किती आहे, 0 आहे. पाय बाय 2 ला व्हॅल्यू किती आहे, साइनची 1 आहे. पायला व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. 3 पाय बाय 2 ला कशी असेल, पाय बाय 2 च्या अपोजिट असेल. 2 पायला किती आहे या ठिकाणी 0 आहे. नंतर ह्या ठिकाणी मायनस पाय बाय 2 आहे की नाही, मायनस पाय बाय 2 ला पाय बाय 2 च्या अपोजिट आहे की नाही. जर आपण पाय बाय मायनस पाय बाय 2 काय म्हणतो, साइन मायनस पाय बाय 2 मिळत आहे. तर मग साइन ऑफ पाय बाय 2 फक्त मायनसने मल्टिप्लाय करा, मायनसने मल्टिप्लाय करा, मायनसने मल्टिप्लाय करा. ओके, 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती आहे, -1 आहे, तर 3 पाय बाय -6 या ठिकाणी प्लस असेल. मग ह्या ठिकाणी आपण पूर्णच्या पूर्ण जर फिगर काढले की नाही अशा पद्धतीने आपल्याकडे काय आहे, पूर्णच्या पूर्ण हा x आहे, हा y आहे. ओके, आपल्याकडे किती आहे या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी किती आहे -1, या ठिकाणी किती आहे 0 आहे, या ठिकाणी पाय बाय 2 आहे, या ठिकाणी पाय आहे, नंतर या ठिकाणी मायनस पाय बाय 2, या ठिकाणी पाय. ओके, 0 ला किती व्हॅल्यू आहे, 0. पाय बाय 2 ला व्हॅल्यू किती आहे, 1. मायनस पाय बाय 2 ला व्हॅल्यू किती आहे, -1. पायला व्हॅल्यू किती आहे, 0. पायला व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 0. जर आपण याला ड्रॉ केलं की अशा पद्धतीने म्हणतो आपल्याला, हा पूर्णच्या पूर्ण अशा पद्धतीने कंटिन्युअसली असेल. ओके, साइन फंक्शन कसं आहे, 0 टू या ठिकाणी कसं आहे, सॉरी -1 टू +1 आहे. मग या ठिकाणी ग्राफ पहा आपल्याकडे. ओके, अशाच पद्धतीने कंटिन्यू असेल. ओके, हा अशा पद्धतीने आपल्याकडे काय मिळत आहे, कंटिन्युअस ग्राफ मिळतो. ओके,
तर हे फक्त स्ट्रक्चर चित्र लक्षात ठेवा, जास्त डिस्कस करण्याची गरज नाही. आपण या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण डिस्कस करणार आहात. फक्त या ठिकाणी तुम्ही साइन फंक्शनचा ग्राफ, ओके, कॉस फंक्शनचा ग्राफ, साइन फंक्शन, फक्त चित्र लक्षात ठेवा, जास्त डिस्कस नाही केलं तरी चालतं, आहे की नाही. नाही ते खूप आपण या ठिकाणी डीप मध्ये पाहतो, फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून. ओके, तर आपण ठिकाणी जाऊया पहा. आणि हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बरं. या ठिकाणी कशामुळे की आपल्याकडे एकदम डिटेलमध्ये पाहिल्यानंतर मग या ठिकाणी जेईचे क्वेश्चन असतील, आहे की नाही. जेई या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपल्याकडे काय करायचं आहे, जर ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, बोर्ड करायचा आहे, सीटी करायचे असेल तर ओन्ली या ठिकाणी त्यांची रेंज सफिशियंट आहे लक्षात ठेवा, किंवा त्यांची दर कशी आहे त्या ठिकाणी लक्षात ठेवलं तरी चालतं. आपण जसं पहा साइनचा पहिला, तसं आपण या ठिकाणी काय करणार, कोसेंटचा मीन्स या ठिकाणी कोसेकचा आपण या ठिकाणी ग्राफ पाहणार. कोसेक मीन्स काय असतो आपल्याला माहिती आहे, कसा असतो साइनचा, कसा असेल या ठिकाणी रेसिप्रोकल आहे. मग आपल्याकडे साइनचा कसा आहे या ठिकाणी ग्राफ आहे, त्याच्या अपोजिट आहे की नाही, जो ग्राफ असतो त्याला आपण काय म्हणतो, कोसाइन. आपल्याकडे काय आहे बघा, या ठिकाणी 1 व्हॅल्यू आहे. ओके, ही 1 व्हॅल्यू आहे. हा कशी आपल्याकडे -1 व्हॅल्यू आहे. तर यांच्यामध्ये आपल्याकडे जी साइन 0 किती आहे, 0 आहे. मग हे जो आपण ग्राफ असा काढलेला आहे की नाही, तो कसा असेल या ठिकाणी साइन फंक्शनचा आहे की नाही. कसा आहे, 0 आहे. हा π/2 आहे, हा -π/2 आहे. इथे किती आहे, पाय आहे. आणि इथे किती आहे या ठिकाणी 3π/2, आणि या ठिकाणी किती आहे, पाय. तर आपल्याला ह्या जो स्ट्रक्चर सोडून आहे की नाही, हे जे व्हॅल्यू सोडून जे आपल्याला पूर्णच्या पूर्ण ऑर्डर मिळत आहे त्याला आपण म्हणणार या ठिकाणी कोसेक. ओके, बघा या ठिकाणी कोण असेल, ही स्ट्रक्चर आहे की नाही, त्याच्या खाली हे आहे की नाही. नंतर हे कसं असेल, आपल्याकडे हे असेल, नंतर का आपल्याकडे हे असेल. ह्या पूर्णच्या पूर्ण वरच्या कर्वला आहे की नाही, हे पूर्णच्या पूर्ण जर आपण सोडून दिलं, कोणतं या ठिकाणी पहा, जर आपण डिलीट केलं, जो आपल्याकडे साइन फंक्शन आहे तो आपण जर डिलीट केला, जो रिमेनिंग आहे तो, हे नाही, हे जर साइन फंक्शनचा आपण डिलीट केला, ओके, साइन फंक्शनचा जर आपण ग्राफ डिलीट केला, जो रिमेनिंग आहे की नाही, जो डार्क मध्ये केलेला आहे, डार्क मध्ये, तो पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी कोण असेल, या ठिकाणी कोसाइन असेल. ओके, या ठिकाणी कोण आहे, या ठिकाणी कोसाइन. ओके, ह्या पद्धतीने. ओके, हे पूर्णच्या पूर्ण वर दिसत आहे ते. तर फक्त या ठिकाणी स्ट्रक्चर लक्षात ठेवा आपण. नंतर आपण पाहूया या ठिकाणी कोसाइनचा आहे की नाही, या ठिकाणी तर काय असेल, y इज इक्वल टू कॉस आपण या ठिकाणी करा, -π to π आपण या ठिकाणी डिस्कस करूया. तर माहिती आहे आपल्याकडे या ठिकाणी फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय असेल, आपल्याकडे कॉस थिटा किती असतो या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. नंतर आपल्याकडे 90 प्लस थिटा किती असतो या ठिकाणी -sin थिटा आहे. ओके, आला डायग्राम मध्ये आपण डिस्कस करणारच आहात, पण हे माहिती असणे गरजेचं आहे, फक्त लक्षात ठेवा येईल. तर आपण टेबल पाहूया पहा. ओके, एकदम टेबल सिंपल आहे. 0 ला किती असतो, 0 ला किती असतो, 1 आहे. π/2 ला व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. π ला व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, 0. ओके, सॉरी, π ला व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, 1. ओके, 0 चे अपोजिट किती आहे या ठिकाणी, मायनस. ओके, अपोजिट. ओके, जी 0 ला असते त्याचे अपोजिट. ओके, आपण पाहिलं आहे, जी 0 ला असते ती अपोजिट कशी असते पाहिला. तसेच π/2 ला किती व्हॅल्यू आहे, 0 आहे. -π ला व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, मायनस. ओके, -π ला व्हॅल्यू किती असेल या ठिकाणी, मायनस. तर आपण अशा पद्धतीने हा सेचर आपण डिस्कस करत आहात. तर आपल्याला ग्राफ पाहायचं. ओके, या ठिकाणी ग्राफ. ओके, तर बघा कसं असेल, या ठिकाणी 0 ला किती आहे, 1 आहे. ओके, 0 ला किती या ठिकाणी, 1 आहे. नंतर π/2 ला किती या ठिकाणी, 0 आहे. नंतर π ला कशी या ठिकाणी, -1 आहे. ओके, π/2 ला व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, 0 आहे. नंतर या ठिकाणी -π ला व्हॅल्यू किती आहे, -1 आहे. मग आपल्याकडे ग्राफ पहा अशा पद्धतीने मिळतो. ओके, अशा पद्धतीने हा आपल्याला ग्राफ मिळणार. ओके, फक्त स्ट्रक्चर लक्षात ठेवा. आपण या ठिकाणी लगेच डिस्कस करूया की या ठिकाणी कोसाइनचा कसा असतो. ओके, आपल्याकडे काय आहे, हा -π/2 आहे, हा 0 आहे, हा π/2 आहे, हा पाय आहे. नेक्स्ट या ठिकाणी किती असेल, -π आहे. मग या ठिकाणी काय असेल, आपल्याकडे किती आहे, 0 ला व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. π/2 ला व्हॅल्यू 0 आहे. पाय ला व्हॅल्यू -1 आहे. π/2 ला व्हॅल्यू 0 आहे. -π ला व्हॅल्यू -1 आहे. त्याच्यानंतर मला हे जर जॉईन केल्यानंतर आहे की नाही, हे जर जॉईन केले, तर आपण ह्याला जॉईन केले, हे पॉईंट जर जॉईन केल्यानंतर आपल्याकडे काय मिळत आहे, अशा पद्धतीने स्ट्रक्चर मिळत आहे. लक्षात ठेवा, साइन आणि कॉसचा ग्राफ सेम आहे. साइन आणि कॉसचा ग्राफ सेम आहे. फक्त कॉस फंक्शन ही 1 पासून सुरुवात होतं आणि साइन फंक्शन कुठून सुरुवात होतो, 0 पासून होतो. फक्त एकदा लक्षात ठेवा, जास्त डिस्कस नाही केलं तरी चालतं. तसं आपल्याकडे सेकचा आहे पहा या ठिकाणी. नेक्स्ट आपण पाहूया या ठिकाणी सेक फंक्शन, सेकंड फंक्शनचा. सेकंडचा काय आहे या ठिकाणी, कॉस रिमूव्ह करून आहे की नाही, कॉसचा रिमूव्ह केल्यानंतर जो आपल्याला साइन जो मिळतो रिमेनिंग आहे की नाही, कॉसचा कुठे आहे, 1 असा इथून आहे की नाही, अशा पद्धतीने हे कॉसचा आहे. ओके, हे डॉट 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 टर्म मध्ये आपल्याला काय करायचं आहे, सेकचा पाहायचा आहे. सेकचा मीन्स काय असेल त्याच्या उलटा आहे की नाही, हे सोडून
हा ग्राफ आहे तो आहे की नाही, हा ग्राफ मी जे काढत आहे नंतरचा आहे की नाही, हा जो नंतरचा आहे की नाही, ब्ल्यू मध्ये काढूया आपण वाटले तर. ओके, हा जो आहे की नाही, हा थोडं कर्व आहे पहा या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही, हा जो आहे की नाही, हा कर्व मध्ये आहे, व्यवस्थित काढत चला. हा जो असा ग्राफ मिळणार आहे की नाही, तो पॉईंट कॉमन येणार नाहीये. हा जो ग्राफ मिळत आहे तो कशाचा असेल, आपल्याकडे पूर्णच्या पूर्ण कोसाइनचा सॉरी सेकचा असेल. ओके, अशा पद्धतीने आला जर जॉईन केलं तर अशा पद्धतीने आपल्याकडे जो मिळत आहे त्यांना आपण म्हणणार या ठिकाणी सेकंडचा या ठिकाणी ग्राफ आहे, मीन सेकचा ग्राफ. ओके, तर आपण या ठिकाणी पाहूया नंतर टॅनचा. तर पहा या ठिकाणी टॅनचा आपण -π2 मध्ये पाय मध्ये पाहणार x π/2 ला कसं आहे या ठिकाणी डज नॉट एक्झिस्ट आहे. ओके, तर आपण या ठिकाणी पहा, आपण टेबल पाहूया या ठिकाणी. नेक्स्ट काय असेल, 0 to π/2 ला कसा इन्क्रीज आहे आपण डिस्कस करू बघा या ठिकाणी. काय असेल, टॅन हा 0 ला किती आहे, 0 आहे. नंतर π/4 ला व्हॅल्यू किती आहे 1, π/2 ला कशी या ठिकाणी नॉट डिफाइन ही माहिती आहे व्हॅल्यू. ओके, हे फक्त मला माहिती असण्यासाठी इथे लिहिलेली आहे. ओके, नंतर या ठिकाणी -π/2 ला किती आहे व्हॅल्यू 1 आहे, आणि या ठिकाणी किती आहे -π/2 ला किती या ठिकाणी नॉट डिफाइन. ओके, पण डायरेक्टली या ठिकाणी लक्षात ठेवा -π/2 ला आपण किती आहे ठिकाणी -0.58 आहे, π/6 ला किती आहे ठिकाणी 0.58 आहे. फक्त हे तुम्हाला माहिती असण्यासाठी. मग आपल्याला काय करायचं, यांचा ग्राफ काढायचा. ओके, बघा ग्राफ. ओके, हे x ऍक्सिस आहे, हा y ऍक्सिस आहे, हा 0 आहे, हा -π/2 आहे आणि हा π/2 आहे. 0 ला व्हॅल्यू किती आहे, 0 ला व्हॅल्यू किती आहे, 0. नंतर या ठिकाणी किती आहे, π/2 ला π/4 ला व्हॅल्यू किती आहे, तर π/4 ला व्हॅल्यू किती आहे ठिकाणी 1. ओके, 1. नंतर -π/2 ला व्हॅल्यू किती आहे ठिकाणी -1 आहे. नंतर बघा जसं जसं आपण इन्क्रीज करणार π/2 ला π/2 कडे जायचं असेल तर कशी आहे या ठिकाणी नॉट डिफाइन मीन्स वर आहे. तसंच खाली जा कशा या ठिकाणी नॉट डिफाइन आहे. ओके, -π/2 कशी आहे नॉट डिफाइन. तसं जर आपण पुढे घेतला आणखी आहे की नाही, हा तसाच ग्राफ मिळतो आहे की नाही, 2π ला किती असेल या ठिकाणी 0. ओके, हे किती असेल या ठिकाणी पाय, किती असेल या ठिकाणी हा π/2. नंतर या ठिकाणी किती असेल या ठिकाणी 3π/2. ओके, हा किती आहे आपल्याकडे π/2. ओके, या ठिकाणी आपण पाय घेतला, हा पाय घेतला आणि ते पुढे किती येते 3π/2. तर पायला किती आहे 0 आहे की नाही, आणि 3π/2 ला कसं आहे नॉट डिफाइन. तर अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर मिळतं. ओके, कशा पद्धतीने पहा, अशा पद्धतीने. ओके, फक्त 0 ला आहे की नाही, हे जसं आपण ग्राफ काढलाय तसाच मिळतो. फक्त या ठिकाणी 0 ला या ठिकाणी कसा असतो 0 आहे, म्हणून 0 पासून हा स्टार्ट होतो. ओके, फक्त हे लक्षात ठेवा, हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा, जास्त लक्षात नाही ठेवलं तरी चालतं. नेक्स्ट आहे आपल्याकडे या ठिकाणी कॉट फंक्शनचा आहे. कॉट फंक्शन तसाच पहा, जसं आपण टेबल पाहिलं होता. कॉट फंक्शन हा 0 ला किती आहे, 0 ला या ठिकाणी नॉट डिफाइन आहे की नाही. कॉट ऑफ थिटा इज इक्वल टू किती असतो, कॉस थिटा बाय साइन थिटा. साइन थिटा किती आहे 0 ला किती आहे 0, थिटा इज इक्वल टू 0 ला कसा आहे 0, मीन्स या ठिकाणी 0 ला कसा आहे नॉट डिफाइन. नेक्स्ट π/2 ला किती आहे या ठिकाणी व्हॅल्यू 1 आहे. ओके, सॉरी किती आहे या ठिकाणी π/4 ला व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 1 आहे, आणि π/2 ला किती आहे या ठिकाणी 0 आहे. म्हणून आपल्याला सांगता येतं 0 ला किती आहे नॉट डिफाइन, π/2 ला किती आहे 1 आहे. मग आपल्याकडे अशा पद्धतीने फक्त या ठिकाणी जसाच टॅनचा ग्राफ आहे की नाही, तसा या ठिकाणी टॅनचा ग्राफ आहे, तसाच हा ग्राफ कसा आहे कॉटचा आहे. फक्त कसा असेल, टॅन हा 0 पासून सुरू झाला, कॉट कसा या ठिकाणी π/2 पासून सुरू होत आहे. सिमिलरली हा या ठिकाणी ग्राफ आहे. तर अशा पद्धतीने आपण थेरी पाहिलेली आहे, जवळपास पूर्ण कंप्लीट केली आहे. तर आपण जाऊ या ठिकाणी एक्सरसाइज 2.2 कडे. तर या ठिकाणी आपण कंप्लीट करू या ठिकाणी एक्सरसाइज 2.2. तर आपण या ठिकाणी फर्स्ट प्रॉब्लेम आहे पहा, काय इफ 2 sin a is equal to 1 is equal to √2 into cos b and π/2 less than a less than π and 3π/2 less than b less than 2π. ओके, आपल्याकडे काय दिलेलं आहे, इक्वॅलिटी दिलेली आहे आणि आपल्याला सांगितलं a हा कसा आहे या ठिकाणी सेकंड क्वाड्रंट मध्ये. ओके, या ठिकाणी π/2 पेक्षा कसा आहे मोठा आणि π पेक्षा लहान, म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये a आहे, आणि हा b कसा आहे या ठिकाणी फोर्थ क्वाड्रंट मध्ये. हे माहिती आहे आपल्याला सगळे. कसं असं या ठिकाणी हा 0 आहे, हा π/2 आहे, पाय आहे, आणि हा 3π/2 आणि हा 2π. ओके, कसा आहे या ठिकाणी π/2 आणि पाय मध्ये मीन्स काय या ठिकाणी सेकंड मध्ये आहे, आणि 3π/2 आणि 2π मीन्स या ठिकाणी कसं असं या ठिकाणी फोर्थ क्वाड्रंट मध्ये. ओके, हे माहिती आहे आपल्याला ही क्वाड्रंट. नेक्स्ट आपण पाहूया या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे tan a प्लस tan b बाय cos a मायनस cos b. तर आपल्याकडे sin a माहिती आहे, cos b माहिती आहे, तर आपल्याला tan आणि या ठिकाणी tan a tan b काढायचे, cos a cos b करायचे. चला आपण जाऊया या ठिकाणी. काय गिव्हन दिलेलं आहे पहा या ठिकाणी sin 2a इज इक्वल टू 1 आहे, नंतर इकडे √2 cos b इज इक्वल टू आपल्याकडे दिलेलं आहे. ओके, हे दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे पहा, पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे किती आहे, तिन्ही इक्वल आहेत की नाही. बघा आपल्याकडे काय असतो, a इज इक्वल टू b इज इक्वल टू c असेल तर a इज इक्वल टू b लिहिता येतो, आणि दुसरं आपल्याकडे काय लिहिता येतो, b इज इक्वल टू c लिहिता येतो. नंतर जर आपल्याकडे a इज इक्वल टू b घेतल्यानंतर आपल्याला काय मिळतं या ठिकाणी sin थिटा इज इक्वल टू किती मिळेल 1/2 मिळेल, आणि तसंच या ठिकाणी काय मिळणार आपल्याकडे cos b इज इक्वल टू या ठिकाणी किती असेल 1/√2. मग आपल्याला काय करायचं आहे बघा, sin a मिळाला असेल आपल्याला cos a काढायचा आहे,
पहिल्यांदा आपण कॉस ए काढूया. ओके, या ठिकाणी बी आहे. कॉस ए काढायचा असेल तर आपल्याकडे काय करायचं आहे, फॉर्म्युला फंडामेंटल आहे. कोणता आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू 1. पण या ठिकाणी अँगल ए आहे, अँगल ए आहे म्हणून आपण या ठिकाणी ए चा फॉर्म्युला यूज करूया. तर कोणता असेल या ठिकाणी साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. आणि आपल्याला फक्त काय पाहिजे, कॉस पाहिजे. पण आपल्याकडे काय असतं या ठिकाणी साइनला राईट साइड मध्ये साइनची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 1/2 आहे. साइन ए ची व्हॅल्यू किती आहे 1/2. ओके, अँगल ए आहे, अँगल ए चाच फॉर्म्युला आपला जो आपण अँगल घेतलेला आहे तोच या ठिकाणी यूज करणार. आणि जर आपण याला क्रॉस मल्टिप्लाय केलं 1/2 चा स्क्वेअर किती या ठिकाणी 1/4 आहे. नंतर याला क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर किती असेल 4 - 1/4. या ठिकाणी किती असेल 3/4. या ठिकाणी कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 3/4 मिळत आहे. तर आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट काढल्यानंतर ओके, त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढल्यानंतर व्हॅल्यू किती मिळत आहे पहा, या ठिकाणी √3 प्लस ऑर मायनस √3/2. ओके, आपल्याकडे बघा ह्या दोन व्हॅल्यूज मिळत आहेत आणि आपल्याला माहिती आहे जर दोन व्हॅल्यूज मिळत असेल आपण या ठिकाणी काय करणार, क्वाड्रंटचा यूज करणार. मग हा ए कुठे आहे, π/2 टू पाय मध्ये आहे. कुठे आहे, π/2 टू पाय मध्ये आहे. आणि π/2 टू पाय मीन्स कसं असेल या ठिकाणी सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि आपल्याला माहिती आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये की नाही कसं असेल या ठिकाणी ऑल सिल्वर टी कप आहे की नाही, ऑल सिल्वर टी कप, ऑल सिल्वर टी कप. फर्स्ट हा सेकंड आणि हा कसा असतो थर्ड आणि हा फोर्थ. मग या ठिकाणी कसं आहे सेकंड मध्ये साइन आणि कोसेकस पॉझिटिव्ह आहे, अदर निगेटिव्ह. म्हणून हा कसा असेल कॉस हा कसा आहे निगेटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग आपल्याला सांगता येतो कॉस हा कसा आहे निगेटिव्ह आहे इन सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणून आपल्याला या ठिकाणी मिळत आहे कॉस इज इक्वल टू -√3/2. ओके, आपल्याला कॉस मिळालेला आहे बघा. ओके, नंतर आपल्याकडे कॉस बी काढायचा आहे किंवा या ठिकाणी टॅन ए काढूया. आपण टॅन ए काढूया. बघा टॅन ए काढायचा असेल साइन बाय कॉस आहे. साइनची व्हॅल्यू किती आहे 1/2 आहे आणि याची व्हॅल्यू किती आहे -√3/2. हा 2 गेट कॅन्सल. तर या ठिकाणी काय असेल बघा आपल्याकडे माहिती आहे a/b. नंतर या ठिकाणी किती आहे c/d. हे दोन्ही सेम असतील तर हे कॅन्सल होतो. कशा पद्धतीने a/b इंटू किती असेल c/d. हे दोन्ही सेम असतील तर कॅन्सल मीन्स आपल्याला a/d मिळतो. तशाच पद्धतीने ओके या ठिकाणी आपल्याला कॅन्सल करता येईल. नंतर आपल्याला टॅन ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 1/√3 मिळालेली आहे. तसं आपल्याला काय करायचं कॉस बी काढायचा आहे. ओके, कॉस ऑफ बी काढायचा आहे. ओके, तर या ठिकाणी कॉस आपल्याकडे बी ऑटोमॅटिकली दिलेला आहे. ओके, ओके कॉस बी आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याकडे काय करायचं आहे या ठिकाणी साइन बी काढायचा. ओके, मे बी आपल्याला इथे किती असेल साइन बी आहे. ओके, मे बी मिस्टेक असेल या ठिकाणी साइन बी. तर या ठिकाणी आपल्याला साइन बी काढायचा आहे. साइन बी इज इक्वल टू किती मिळेल या ठिकाणी माहिती आहे साइन बी इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू कॉस बी ची व्हॅल्यू किती आहे 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर. याला सॉल्व्ह केलं आहे की नाही 1/√2. 1 चा स्क्वेअर 1 आहे, √2 चा स्क्वेअर किती आहे या ठिकाणी 2 असेल. मग या ठिकाणी आपण पुटअप केल्यानंतर किती असेल 1 मायनस 1/2 किती व्हॅल्यू असते हाफ आहे की नाही. 1 मायनस हाफ किती असेल हाफ असेल. मग यांचं जर आपण स्क्वेअर रूट केल्यानंतर किती मिळेल या ठिकाणी प्लस ऑर मायनस व्हॅल्यू मिळत आहे. आणि बी ची व्हॅल्यू या ठिकाणी साइन बी ची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस मिळत आहे. आणि हा बी कुठे आहे, बी हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक कसा असतो पॉझिटिव्ह आहे. कॉस आणि सेक कसा या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. तर हा साइन कसा असेल या ठिकाणी निगेटिव्ह. ओके, साइन कसा असेल या ठिकाणी निगेटिव्ह. म्हणून बी लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट आणि सांगता येतो आपल्याकडे कॉस साइन कसा असेल या ठिकाणी निगेटिव्ह. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी टॅन बी काढायचं. ओके, टॅन ए टॅन बी कॉस ए आणि या ठिकाणी साइन बी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर मग आपल्याला टॅन बी व्हॅल्यू काय मिळतो साइन बी बाय बी. मग या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप केल्यावर साइन ची व्हॅल्यू किती आहे -1/√2 आणि या ठिकाणी 1/√2. तर व्हॅल्यू आपली कॅन्सल झाली सेम व्हॅल्यू आहे की फक्त या ठिकाणी -1. तर टॅन बी ची व्हॅल्यू किती मिळत आहे -1 मिळत आहे. नंतर या ठिकाणी आपल्याकडे काय मिळतं टॅन ए ची व्हॅल्यू आहे, साइन बी ची व्हॅल्यू आहे. बघा हे सगळं बॉक्स केलेलं आपल्याला व्हॅल्यू 4 ला 4 मिळेल. तर आपण या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करूया. ओके, या ठिकाणी किती आहे साइन बी आहे. ओके, या ठिकाणी साइन बी. तर साइन बी मध्ये जर आपण पुटअप केलं की नाही पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यूज किती आहे आपल्याकडे या ठिकाणी टॅन ए व्हॅल्यू किती आहे -1/√3 आहे. ओके, नंतर या ठिकाणी किती आहे टॅन बी ची व्हॅल्यू -1 आहे. या ठिकाणी काय आहे बघा आपल्याकडे कॉस ए ची व्हॅल्यू कॉस ए ची किती आहे -√3/2 आहे. नंतर आपल्याकडे किती आहे साइन ऑफ बी ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे साइन बी ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 1/√2. ओके, मे बी इथं आणखी प्लस असेल. ओके, या ठिकाणी प्लस या ठिकाणी काय असेल मायनस होणार आहे की नाही प्लस ऑर मायनस आठवत लिहायचं तर लिहूया आपण. इथे किती असेल प्लस हे कसं असेल मायनस. नंतर आपण याला सिम्प्लिफाय केलं. ओके, याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर किती असेल बघा हे प्लस मायनस किती आहे मायनस आणि याला क्रॉस मल्टिप्लाय केलं किती असेल -1 -√3. नंतर या डिवाइड बाय किती असेल √3 याला क्रॉस मल्टिप्लाय केलं -√3 -√2 डिवाइड बाय किती आहे या ठिकाणी डिवाइड मध्ये या ठिकाणी मिळत आहे आपल्याकडे क्रॉस मल्टिप्लाय केलं 2√2. ओके,
नेक्स्ट आपण याला जर ए बाय बी आहे की नाही, ए बाय बी सी बाय डी च्या जर फॉर्म मध्ये लिहिलं इज इक्वल टू किती असतो, ए बाय बी इंटू सी बाय डी. ओके सॉरी डी बाय सी. ओके थोडी मिस्टेक बघा, एक व्यवस्थित काळजीपूर्वक घ्या. ए बाय बी सी बाय डी असेल तर ए बाय बी इंटू डी बाय सी. आणि कसा असेल या ठिकाणी बी आणि डी जर सेम असेल तर कॅन्सल होतो. तसंच आपल्याकडे या ठिकाणी लिहिता येतं पण याला थोडं. तर किती असेल या ठिकाणी बघा, तसंच ह्याला काय असेल डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर लिमिटर मध्ये किती असेल या ठिकाणी 2√2. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर मिळत आहे. तर ओके हेच आपलं काय असेल या ठिकाणी आन्सर 2 ह्या ठिकाणी किती असेल रूट. ओके हे अशा पद्धतीने आपलं ह्या ठिकाणी क्वेश्चन संपलेला आहे. तर आपण जाऊया या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरकडे, मीन्स या ठिकाणी नेक्स्ट या ठिकाणी प्रॉब्लेम्सकडे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे साइन ए बाय 3 इज इक्वल टू साइन बी बाय 4 इज इक्वल टू 1/5. ए आणि बी कसे या ठिकाणी सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, तर आपल्याला हे फाइंड करायचं आहे. ओके पहिल्यांदा काय पाहिजे, साइन ए वरून काय करणार आपण कॉस ए फाइंड करणार, साइन बी वरून या ठिकाणी कॉस बी फाइंड करणार. सिंपल, जसं आपण फर्स्ट पाहिलं आहे तसंच या ठिकाणी आपला सेकंड पाहता येतो. बघा या ठिकाणी काय आहे, साइन ए बाय 3 इज इक्वल टू साइन बी बाय 4 इज इक्वल टू 1 दिलेली आहे आणि आपल्याकडे माहिती आहे 1/5 आहे. नेक्स्ट आपल्याला सांगता येतो हे कसं आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. तर आपण काय करू, हे तिन्ही इक्वल आहेत की नाही, हे ए इज इक्वल टू किती आहे, ए इज इक्वल टू बी आहे, बी इज इक्वल टू सी आहे. आपल्याला काय लिहिता येतं, ए इज इक्वल टू सी लिहिता येतं किंवा बी इज इक्वल टू काय करता येतो सी लिहिता येतं. तसंच या ठिकाणी काय असेल, ए इज इक्वल टू सी आणि या ठिकाणी बी इज इक्वल टू या ठिकाणी सी. मग आपल्याला जर ह्याच्यावरून काय करता येतं क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे ए इज इक्वल टू 3/4 आणि या ठिकाणी साइन बी इज इक्वल टू किती या ठिकाणी 4/5. मग आपण या ठिकाणी साइन ए वरून या ठिकाणी कॉस काय करणार, या ठिकाणी कॉस ए काढणार. ओके तर कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ई आपल्याकडे फॉर्म्युला माहिती आहे. तर आपल्याला कॉस काढायचा असेल तर या ठिकाणी किती असेल 1 मायनस साइन स्क्वेअर ई. तर साइनची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 3/5 आहे. पुटअप केल्यानंतर आपल्याकडे काय मिळणार आहे, 3 चा स्क्वेअर किती असेल 9 असेल आणि या ठिकाणी 5 चा स्क्वेअर किती आहे या ठिकाणी 75 आणि क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर आपल्याकडे किती मिळत आहे 16/25. मी ह्या ठिकाणी काय मिळत आहे 25 16/75 यांचा आपण जर स्क्वेअर रूट काढलं तर आपल्याला मिळत आहे या ठिकाणी प्लस और मायनस 4 आहे की नाही. 16 चा स्क्वेअर रूट किती असेल या ठिकाणी 4 आहे आणि 25 चा किती या ठिकाणी 5 आहे. आणि आपल्याला सांगायचं आहे दोन व्हॅल्यू आले असतील तर या ठिकाणी क्वाड्रंटचा आपण या ठिकाणी काय करणार यूज करणार. आणि क्वाड्रंट कसा या ठिकाणी आपल्याकडे सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये ऑल सिल्वर टिकअप काय असेल सिल्वर मीन्स साइन आणि कोसेक सेकंड मध्ये पॉझिटिव्ह अदर कशा त्या ठिकाणी निगेटिव्ह. मग आपल्याला सांगता येतो या ठिकाणी काय असेल कॉस हा कसा आहे निगेटिव्ह आहे आणि या ठिकाणी निगेटिव्ह व्हॅल्यू किती या ठिकाणी कॉस ऑफ ए किती आहे या ठिकाणी -4/5. आपल्याकडे मग नंतर काय करायचं आहे कॉस बी काढायचा आहे. पण आपल्याकडे काय माहिती आहे साइन बी माहिती आहे. बघा या ठिकाणी अँगल जे यूज केला तेच यूज करणार. ए केला असेल तर ए, बी केला असेल तर बी. मग आपल्याकडे फॉर्म्युला माहिती आहे किती आहे कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर बी. मग साइन आपल्याकडे साइन बी ची व्हॅल्यू माहिती आहे. या ठिकाणी साइन बी ची व्हॅल्यू किती आहे 4/5 आहे. मग याचा जर स्क्वेअर केला तर किती असेल 16 किती असेल 25 असेल. त्याला क्रॉस मल्टिप्लाय केला 9/25. ओके 9/25 चा स्क्वेअर रूट इथे आपल्याला किती मिळत आहे प्लस और मायनस 3/5 आणि आपल्याला माहिती आहे बी किती आहे या ठिकाणी लाइज इन सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो पॉझिटिव्ह, फक्त या ठिकाणी साइन कसा आहे सॉरी साइन हा पॉझिटिव्ह आहे कॉस कसा आहे निगेटिव्ह म्हणून कॉस कसा असेल निगेटिव्ह. आणि आपल्याकडे कॉस ची व्हॅल्यू किती मिळत आहे -3/5. तर आपल्याकडे काय करायचं आहे नेक्स्ट आपल्याकडे या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर कॉस ए ची व्हॅल्यू किती आहे -4/5 आहे आणि कॉस बी ची व्हॅल्यू किती आहे -3/5 आहे. आणि जर याने कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याकडे किती मिळत आहे -16/5 -9 एलसीएम आहे की नाही. डिनॉमिनेटर सेम आहे तर काय साठी डिनॉमिनेटर 40 आणि यांना जर कॅन्सल केल्यानंतर आपल्याकडे मिळत आहे 4 cos a * 3 cos b -5. ओके कॅन्सल केल्यानंतर तर या ठिकाणी जाऊया आपण या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनकडे. आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी 2.2 मध्ये या ठिकाणी सेकंड क्वेश्चन. बघा या ठिकाणी आपल्याकडे टॅन दिलेला आहे. त्या ठिकाणी काय करायचं आहे sin θ + 3 cos θ. आपल्याला sin ची पण व्हॅल्यू माहित पाहिजे, cos ची पण व्हॅल्यू माहित पाहिजे, नंतर cos ची व्हॅल्यू माहित पाहिजे, नंतर sin ची पण व्हॅल्यू माहित पाहिजे. बघा आपल्याकडे cos आणि sin पाहिजे. जर आपल्याकडे tan माहिती असेल तर tan वरून आपण काय करूया sec काढूया. ओके किंवा tan वरून cot काढता येतो. ओके आपल्याला 2-3 पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करता येतो. ओके cosec काढता येतो, tan काढून cot काढता येतो, cot वरून cosec काढता येतो. तर या ठिकाणी आपण पाहूया. पहिल्यांदा काय दिलेलं आहे 1/2 व्हॅल्यू आहे. मग या ठिकाणी 1/2 व्हॅल्यू दिलेली आहे ती कशी आहे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह कुठे आहे या ठिकाणी फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. मग आपण पहिल्यांदा फर्स्ट क्वाड्रंटचा यूज करू. ओके पहिल्यांदा फर्स्ट क्वाड्रंटचा यूज करूया. तर आपल्याकडे काय असेल cot θ = किती असेल 1/tan आहे. आपल्याला tan ची व्हॅल्यू किती मिळत आहे cot ची व्हॅल्यू किती मिळत आहे 2. म्हणजे tan चा रेसिप्रोकल या ठिकाणी किती असतो cot असतो. cot आहे की नाही. या ठिकाणी 1/2 जर व्हॅल्यू असेल तर cot ची व्हॅल्यू किती असेल या ठिकाणी 2 आहे. मग आपल्याला काय मिळत आहे cot मिळत आहे, cot ची व्हॅल्यू मिळत आहे 2 मिळत आहे. नंतर या ठिकाणी काय मिळत आहे पहा या ठिकाणी tan म्हणून आपल्याला काय करता येतो sec काढता येतो. आपण या ठिकाणी sec काढूया.
त्या ठिकाणी सेक किती असेल या ठिकाणी पहा सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे फॉर्म्युला आहे, फंडामेंटल आयडेंटिटी आपण आताच पाहिले आहे की नाही. हे आपल्याकडे फॉर्म्युला आहे. त्या ठिकाणी टॅनची व्हॅल्यू 1/2 आहे, त्याला क्रॉस मल्टिप्लाय केला किती मिळतं या ठिकाणी 5/4 आहे. तर या ठिकाणी 5/4 त्याचा स्क्वेअर रूट काढण्यात किती असेल प्लस ऑर मायनस √3/2. आणि हा आपल्याकडे कसा आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, म्हणून फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर आपण काय करणार पॉझिटिव्ह घेणार. ओके, हे दोन्ही पॉझिटिव्ह घेणार. जर आपल्याला सेक मिळत असेल तर ह्या ठिकाणी कॉस पण काय म्हणतो रेसिप्रोकल, त्याला उलट करा ठीक आहे, याला उलट. तर आपल्याकडे काय करायचं आहे थिटा लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर दोन्हीही कशा असेल या ठिकाणी पॉझिटिव्ह. टॅन पॉझिटिव्ह असेल, कॉट पॉझिटिव्ह असेल आणि या ठिकाणी सेक पण कसा असेल या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल. तर आपल्याला काय मिळतं या ठिकाणी बघा कॉस मिळाला आहे, आपल्याकडे साइन पाहिजे. ओके, साइन जर पाहिजे असेल तर आपल्याकडे माहिती आहे टॅन थिटा इज इक्वल टू किती आहे साइन बाय कॉस. या ठिकाणी मी पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू फाइंड करून दाखवित आहे की नाही. जर तुम्हाला टॅन थिटा इज इक्वल टू 1/2 दिला असेल तर तुम्हाला अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू जर काढायच्या असतील तर कशा काढणार, आपण 1/1 काढत आणि जे यूज होतं आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करून आपल्याला पुट करणार. ओके, टॅन थिटा इज इक्वल टू किती आहे साइन थिटा बाय कॉस थिटा आहे. आपल्याला माहिती आहे थोड्याला रिअरेंज केलं आहे की नाही. थिटा इज इक्वल टू की नाही कॉस ला इकडे डिवाइड मध्ये इकडे मल्टिप्लाय मध्ये, तर साइन थिटा इज इक्वल टू किती असेल टॅन थिटा इनटू कॉस थिटा. मग आपण त्याचं चालू पुट अप करू. किती आहे साइन थिटा इज इक्वल टू किती आहे टॅन मीन्स 1/2 आहे, कॉस किती आहे या ठिकाणी 2/√5. या ठिकाणी 2 गेट कॅन्सल तर साइन किती मिळतो 1/√5. आणि हा पण कसा आहे पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. तर आपल्याला काय करायचं आहे फक्त साइनचा यूज करायचा आणि ह्या ठिकाणी कॉसचा यूज करायचा आहे, दुसऱ्याचा यूज करायचा नाहीये. तर आपण या ठिकाणी बघा किती असेल 2 × 1/√5 आहे प्लस 3 × 2√5 आणि आपण कॅल्क्युलेशन्स केले की नाही. कसं असेल या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे. ओके, बघा यांचं काय असेल डिनॉमिनेटर सेम 2/5√5 प्लस 6/√5 डिनॉमिनेटर सेम आहे. तर काय असेल या ठिकाणी न्यूमरेटरची ॲडिशन 2 प्लस 6 इथे असेल या ठिकाणी 8 आणि तसंच पाहिजे डिनॉमिनेटर कसा आहे सेम आहे. ओके, √5 आहे. ओके, तर किती असेल 4 × 2 किती असेल 8 आणि 3 × 1 किती असेल या ठिकाणी 3 ॲज इट इज. आणि हा 5 कसा असेल रूट कॅन्सल, फक्त राहिला या ठिकाणी 8/11 ही आपल्याकडे व्हॅल्यू मिळाली. तसंच आपल्याकडे काय असेल जर हा थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल, थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण असतो टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह अदर निगेटिव्ह. ओके, मग या ठिकाणी आपल्याकडे काय मिळतं आहे कॉस थिटा कसा मिळतं आहे निगेटिव्ह. ओके, या ठिकाणी कॉस थिटा कसा मिळतो निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह. नेक्स्ट आपल्याकडे काय असेल सेक कसा असेल या ठिकाणी निगेटिव्हचा असेल. ओके, नेक्स्ट आपल्याकडे काय आहे टॅन पॉझिटिव्ह आहे, तर या ठिकाणी कसं असेल साइन पाहिजे, तर साइनची आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला टॅन इंटू कसा आहे कॉस आहे. तर टॅन कसा आहे पॉझिटिव्ह, कॉस कसा आहे निगेटिव्ह आणि याला जर आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला किती मिळत आहे कॉस साइन पण कसा असेल या ठिकाणी निगेटिव्ह. मग या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू काढल्या तरी चालतील किंवा जेवढ्या तुम्हाला पाहिजे तेवढ्याच व्हॅल्यू काढले तरी सफिशियंट आहे, जास्त काढण्याची गरज नाही. पण आपण डिटेल मध्ये काढले त्याच्यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केले की नाही साइन थिटाची व्हॅल्यू नंतर कॉस थिटाची व्हॅल्यू, कॉस थिटाची व्हॅल्यू, साइन थिटाची व्हॅल्यू, तर आपल्याला असं मिळत आहे. नंतर काय बघा डिनॉमिनेटर यांचा सेम मिळतो. ओके, यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा किती असेल या ठिकाणी 2 - 1 किती असेल -2/√5 प्लस -6 बाय किती असेल या ठिकाणी √5. √5 कसं असेल या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे तर डिनॉमिनेटर ॲज इट इज असते. तसं या ठिकाणी किती असेल -8/√5 प्लस -3/√5. त्या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे तो ॲज इट इज असेल आणि तो कसा असेल या ठिकाणी कॅन्सल. मग आपल्याला मिळत आहे ठिकाणी बघा -8/-11 मीन्स मायनस गेट कॅन्सल या ठिकाणी मिळत आहे 8/11. तर अशा पद्धतीने आपल्याकडे टॅन थिटा इज इक्वल टू जर फक्त ओनली पॉझिटिव्ह दिला असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येतं तो कसा आहे फर्स्ट मध्ये आणि थर्ड मध्ये. फर्स्ट नुसार सॉल्व्ह करा नंतर थर्ड नुसार सॉल्व्ह करा, हे आपलं आन्सर एकदम आपण या ठिकाणी डिटेल मध्ये पाहिलेलं आहे. ओके, तुम्ही फक्त या ठिकाणी साइन आणि कॉस काढलं तरी सफिशियंट आहे, सेक आणि कॉट काढण्याची गरज नाही. ओके, चालते आपण जाऊया या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट आपल्याकडे आहे या ठिकाणी पहा एक्सरसाइज 3.3 मधील या ठिकाणी फोर्थ क्वेश्चन. आपल्याला सांगितलं इलिमिनेट थिटा फ्रॉम दी फॉलोइंग. ओके, आपल्याला थिटा या ठिकाणी इलिमिनेट करायचा आहे. बघा आपल्याकडे काय माहिती आहे सेक दिला आहे आणि टॅन दिला आहे, तर लक्षात ठेवायचं आहे की नाही जर सेक दिला आहे टॅन दिला आहे तर आपल्याकडे काय आहे एक फॉर्म्युला आहे, कोणता आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग काय करायचं ह्या दिलेल्या इक्वेशन सेकची व्हॅल्यू काढा, टॅनची व्हॅल्यू काढा आणि या फॉर्म्युलामध्ये पुट अप करा. जे तुमचा आन्सर असेल तेच काय या ठिकाणी रिक्वायर्ड रिझल्ट आहे. फक्त तुम्हाला इलिमिनेट थिटा करायचा आहे, मी थिटा काढून टाकायचा आहे की नाही. या ठिकाणी इलिमिनेट थिटा करायचा आहे, मी या ठिकाणी थिटा काढून टाकायचा आहे. त्या ठिकाणी पाहूया कसा असेल या ठिकाणी. तर या ठिकाणी दिलेलं आपल्याकडे काय होऊया x इक्वल टू 3 सेक थिटा आहे, y इक्वल टू 4 टॅन थिटा आहे. तर आपल्याकडे सेक थिटा काय म्हणतो क्रॉस प्रोडक्ट केल्यावर या ठिकाणी x/3 आणि टॅन किती मिळतं या ठिकाणी y/4. मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू किती आहे सेक स्क्वेअर थिटा इज फंडामेंटल आयडेंटिटी आहे.
त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याकडे काय मिळत आहे, अशा पद्धतीने मिळत आहे. किंवा डायरेक्ट पुट केलं चालतं किंवा सिम्प्लिफाय करून पुट केलं तरी चालतं, पण आपल्याला सिम्प्लिफाय करून पुटअप केलं की नाही. 6 ची व्हॅल्यू x/3 आहे, y ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी y/4 आहे, आणि हेच आपलं कसं असेल या ठिकाणी रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, आणि एकदा जर याला स्कोअर केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. याचा आपण स्क्वेअर रूट किंवा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला काय म्हणतो आहे, सोल्युशन. हेन्स द रिक्वायर्ड सोल्युशन. हेन्स द रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा 4th क्वेश्चन मधील फर्स्ट पाहिलेला आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, आणखी याला जर पहा. ओके, आणखी याला जर तुम्ही बुकच्या पाठीमागे पाहिलं असेल त्याला आपण आणखी सिम्प्लिफाय करू शकतो. ओके, आणि आपण जर क्रॉस मल्टिप्लाय केलं, ओके, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक इक्वेशन मिळणार आहे. ओके, तर आपण जाऊ या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट आपल्याकडे आहे तसंच बघा या ठिकाणी काय कोसेक आणि या ठिकाणी कॉट आहे. आपल्याला माहिती आहे रिलेशन काय आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती आहे या ठिकाणी कोसेक स्क्वेअर थिटा आहे. ओके, हे फॉर्म्युला यूज करणार आणि आपण ह्याला काय करणार, सॉल्व्ह करणार. या ठिकाणी काय x इक्वल टू कोसेक आहे, 6 कोसेक आहे, नंतर y इक्वल टू 8 कॉट आहे. तर या ठिकाणी कोसेकची व्हॅल्यू काढा, कॉटची व्हॅल्यू काढा, आणि या ठिकाणी फॉर्म्युलामध्ये आपण पुटअप करूया. ह्याला थोडं सिम्प्लिफाय करू फॉर्म्युला आणि याच्यामध्ये पुटअप करू. ओके, आणि ह्याला आणखी सिम्प्लिफाय करायचं असेल त्याचं स्क्वेअर काढा, त्याचं क्रॉस मल्टिप्लाय करा, नंतर याला काय करा, इकडे डिनॉमिनेटरचं आहे या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये, आणि हेच आपलं कसं असेल, रिक्वायर्ड आन्सर असेल. ओके, एकदम सिंपल आहे, तुम्ही हे करू शकता. म्हणून या ठिकाणी आपण थोडं फास्ट मध्ये जातात. तर नेक्स्ट आपल्याकडे आहे पहा, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ठिकाणी थर्ड आहे. पहा या ठिकाणी काय 4 cos थिटा मायनस 5 sin थिटा आहे, दुसरी इक्वेशन दिलेलं आहे. बघा या ठिकाणी असं पद्धती दिलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं आहे की आपल्याला कॉस आणि साइन रिमूव्ह करायचे, डिलीट करायचं आहे. तर कसं करणार, या ठिकाणी साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू काढा, ठीक आहे ना, साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू काढा आणि त्यांचं काय करा, स्क्वेअर करा. ओके, नंतर त्यांची ऍडिशन करा. तर काय मिळेल आपल्याकडे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर व्हॅल्यू किती असेल, 1 असेल. किंवा आपल्याकडे बघा तो लेंदी आहे, साइनची व्हॅल्यू काढा. जसं आपल्याकडे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल सारखा या ठिकाणी व्हॅल्यू काढण्यापेक्षा आपण जर यांचं स्क्वेअरिंग केले की नाही, यांचं स्क्वेअरिंग केलं तर काय मिळतं, बघा या ठिकाणी x स्क्वेअर मिळत आहे, या ठिकाणी cos स्क्वेअर मिळतो, sin स्क्वेअर मिळतो. तर या ठिकाणी काय म्हणतं, ह्याचा स्क्वेअर केला आहे की नाही, यांचा स्क्वेअर केला काय म्हणतो, y स्क्वेअर मिळतो, sin स्क्वेअर आणि या ठिकाणी cos स्क्वेअर, आणि त्यांची ऍडिशन केल्यावर काय मिळतं आपल्याकडे, sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा. म्हणून आपण काय करणार, यांची स्क्वेअरिंग करून ऍडिशन करणार. हा आपल्याकडे अल्टरनेट मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. जो इजी जातो तो आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतात. या ठिकाणी बघा यांचं स्क्वेअर करूया आपण. ओके, स्क्वेअरिंग करून यांची ऍडिशन. ओके, यांची स्क्वेअरिंग करून आपण ऍडिशन केली. जशी LHS ची स्क्वेअरिंग केली आणि RHS ची स्क्वेअरिंग केली तर ऍडिशन केली. नंतर आपल्याला बघा a मायनस बी आणि a प्लस बी चे फॉर्म्युले माहित आहेत. काय, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, आणि a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर असते a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. ओके, त्याच्यामध्ये पुटअप केल्यानंतर काय असेल, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ॲज इट इज a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. ओके, नंतर तसंच लगेच या ठिकाणी a प्लस बी काय असतो, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, नंतर बघा या ठिकाणी किती असेल, मायनस 2 इंटू 4 इंटू 5 हे कॅन्सल आणि प्लस कॅन्सल. नंतर काय असेल आपल्याकडे या ठिकाणी 16 हा 75. ओके, मी या ठिकाणी डबल अंडरलाईन करत आहे, ते आपल्याकडे या ठिकाणी रिमेनिंग आहे. जो सिंगल अंडरलाईन केलाय तो काय असेल या ठिकाणी कॅन्सल. मग या ठिकाणी बघा जे डबल अंडरलाईन केलाय तो ॲज इट इज आहे की नाही, हे जशाला तसं इथे आहे. नंतर या ठिकाणी किती आहे, 16 आहे ह्या ठिकाणी. मग आपण बघा या ठिकाणी कॉस आहे, इथे पण कॉस साइन आहे, इथे साइन आहे, इथे पण साइन आहे. मग आपण काय करू, या ठिकाणी ह्याच्यातून आणि ह्याच्यातून आपण 16 कॉमन काढलं तर आपल्याकडे काय मिळतं आहे, 16 cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा, आणि ह्या दोघांमधून कॉमन काढलं आहे की नाही, ह्या दोघांमधून आपल्याकडे काय म्हणतात 75 कॉमन काढलं, sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा. तर आपल्याला माहिती आहे फंडामेंटल आयडेंटिटीची व्हॅल्यू किती असते, 1 असते की नाही, sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा व्हॅल्यू किती असते या ठिकाणी 1 असते. ओके, या ठिकाणी किती आहे 1, आणि ते आपण या ठिकाणी पुटअप केली तर आपल्याला किती मिळत आहे, 16 प्लस 75. ओके, तर यांची ऍडिशन किती असेल या ठिकाणी 41. हे आपलं आन्सर. ओके, अशा पद्धतीने केलं तरी चालतं किंवा आपण तुम्ही अनदर मेथडने सॉल्व्ह केलं तरी चालतं. आपण जाऊ या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे 4th क्वेश्चन. मग या ठिकाणी सिमिलर तसंच आहे आपल्याकडे, काय कोसेक आहे आणि कॉट आहे. आताच आपण फॉर्म्युला पाहिला होता आहे की नाही, काय असेल कोसेक थिटा मायनस कॉट थिटा किती असते या ठिकाणी 1. तसं पहा या ठिकाणी कोसेक थिटा या ठिकाणी आपण फाइंड करूया. पहिल्यांदा काय असेल या ठिकाणी प्लस 5 आहे, इकडे लेफ्टला मायनस असेल, हे -3 होणार आहे. नंतर या ठिकाणी 6 मल्टिप्लाय मध्ये आहे, त्याला डिवाइड मध्ये घेतलं आहे की नाही, आपल्याकडे कोसेक मिळालेला आहे. नंतर या ठिकाणी काय या ठिकाणी कॉट आहे, या ठिकाणी फॉर्म्युलाचा यूज केला आहे की नाही, या फॉर्म्युलाचा यूज केल्यानंतर आपल्याकडे जो आन्सर मिळत आहे हेच आपलं सिम्प्लिफाईड आन्सर आहे. ओके, अशा पद्धतीने आपला हा 4th पण क्वेश्चन संपलेला आहे. आपण जाऊ या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट आपल्याकडे काय आहे, 2x इज इक्वल टू 3 मायनस टॅन. तसंच आहे सिमिलरली आपल्याकडे काय आहे, टॅन आणि सेक आहे.
टॅन आणि सेक आहे, तर आपल्याला काय करता येतो 1 प्लस सॉरी सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे, किंवा या ठिकाणी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आहे. त्यांचा आपण या ठिकाणी फॉर्म्युला यूज करू शकतो. ओके, फक्त या ठिकाणी सिम्प्लिफाय काय करणार आपण टॅनची व्हॅल्यू काढणार. ओके, टॅनची आणि या ठिकाणी सेकची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याकडे जे रिमेनिंग आहेत की नाही, जे रिमेनिंग कॉन्स्टंट असतील किंवा व्हेरिएबल असतील ते काय करा या ठिकाणी लेफ्ट साइडचे राइट साइडला घेऊन जा. आपल्याकडे टॅन थिटा मिळत आहे या ठिकाणी धिस टर्म मिळत आहे आणि सेक थिटा मिळत आहे धिस टर्म. ओके, तर आपल्याकडे फॉर्म्युला माहिती आहे, फॉर्म्युलामध्ये पुटअप केल्यानंतर आपल्याकडे मिळत आहे अशा पद्धतीने. ओके, ह्या ठिकाणी सेकची व्हॅल्यू आपण पुटअप केली, नंतर या ठिकाणी किती आहे टॅनची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुटअप केली. ओके, टॅनची व्हॅल्यू पुटअप केली आणि त्या ठिकाणी आपण सेकची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला जो मिळत आहे तोच आपलं कसा या ठिकाणी रिक्वायर्ड सोल्युशन असेल. ओके, चला त्या ठिकाणी आपण जाऊया पुढे. ओके, फक्त या ठिकाणी एक लक्षात ठेवा -4 चा स्क्वेअर आहे की नाही, या ठिकाणी +4 सुद्धा लिहिता येतो. ओके, मायनस स्क्वेअरच्या बाहेर काढला -1 चा स्क्वेअर किती असतो ऑलवेज 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 पॉझिटिव्ह. ओके, हे लक्षात ठेवा. तर नेक्स्ट आपल्याकडे आहे या ठिकाणी 2.2 मध्ये या ठिकाणी फिफ्थ क्वेश्चन. त्या ठिकाणी फिफ्थ क्वेश्चन मध्ये आपल्याकडे काय करायचं आहे, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे पहा. या ठिकाणी जसं आपल्याकडे काय असेल 3x² + 6x + 2 असेल इज इक्वल टू 0 असेल. तसं आपण x आणि y ची व्हॅल्यू फाइंड केल्या, तशाच या ठिकाणी आपल्याकडे काय करायचं आहे 2sin² θ + 3sin θ इज इक्वल टू 0 असेल तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे cos θ ची व्हॅल्यू काढायची. मग आपल्याला पहिल्यांदा sin θ ची काढूया, ऑटोमॅटिकली आपला cos θ ची आपल्याला डिस्कस करता येतं. ओके, तर बघा कसं पद्धतीने करणार, तर ह्याच पद्धतीने. ओके, तर आपल्याकडे काय 2sin² θ + 3sin θ आहे, तर ह्या दोघांमधून आपल्याला काय करता येतो sin कॉमन काढता येतो. मग जर आपल्याला sin कॉमन काढल्यानंतर आपल्याला काय मिळतं आहे sin θ इन ब्रॅकेट 2sin θ प्लस काय असेल या ठिकाणी θ. मग आपल्याला माहिती आहे या ठिकाणी काय असेल a * b = 0 असेल, दोघांचं मल्टिप्लिकेशन जर 0 असेल तर दोघांपैकी एक व्हॅल्यू काय असते 0, नायदर a = 0 और या ठिकाणी b = 0. मग या ठिकाणी sin θ = 0 असेल नाही या ठिकाणी हे 0 असेल. मग आपल्याकडे sin θ = 0 आहे, नंतर sin θ = ह्याला सिम्प्लिफाय केला -3/2 मिळतो. मग या ठिकाणी बघा माहिती आहे आपल्याला sin θ ची रेंज आताच पाहिली होती -1 to 1 आहे. मग ह्या ठिकाणी किती आहे बघा हे -1 पॉइंट समथिंग 5 मिळत आहे की नाही, मग ही असेल का नाहीये. मग आपल्याकडे -1 to 1 व्हॅल्यू कोणती आहे 0 आहे, म्हणून आपल्याला काय येतं sin θ = 0 आहे, म्हणून sin θ = नॉट कुठे असेल या ठिकाणी -3/2 आहे. मग आपल्याला माहिती आहे sin ऑफ 0 आहे की नाही, याची रेंज किती आहे sin θ = 0 केव्हा असतो n मीन्स या ठिकाणी θ = n पाय आहे की नाही, n पायला पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू कशी असते 0 मीन्स sin 0 पाय 2 पाय 3 पाय व्हॅल्यू किती असते या ठिकाणी 0 असते. म्हणून आपल्याला सांगता येतो θ = किती असेल n पाय. आणि दुसरं आपल्याकडे काय सांगता येतो cos, हा आपल्याला पाहिजे cos पाहिजे, तर cos 0 कुठे असतो ऑड मल्टिपल ऑफ π/2. ओके, कसं असतं या ठिकाणी ऑड मल्टिपल ऑफ π/2. आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी 0 n पाय मीन्स काय असेल बघा n पाय मीन्स काय असतो 0 आहे पाय आहे, इथे किती आहे 2 पाय आहे, नंतर इथे किती आहे 3 पाय आहे 4 पाय. आणि आपल्याला cos ची व्हॅल्यू कशी असते 0 ला 1 आहे, मायनस पायला -1, 2 पायला 1, 3 पायला -1, म्हणून आपल्याला सांगता येतो cos कसा आहे इन जनरल -1 आणि 1 च्या मध्ये आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतो cos θ ची व्हॅल्यू किती आहे +or-1 आहे. चला आपण या ठिकाणी जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, थोडा हे इन जनरल हा ठिकाणी क्वेश्चन होता, तर आपण या ठिकाणी नेक्स्ट या ठिकाणी फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून आपण सॉल्व्ह करूया. मग एकदम हे सिंपल आहे, जसं आपण फॅक्टरायझेशन मेथड यूज करणार त्याच पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ओके, बघा आपल्याकडे काय दिलेलं आहे या ठिकाणी उया किती असेल ठिकाणी बघा 2 cos² θ - 11 आहे की नाही e + 5 = 0. तर आपण काय करत असतो पहा या ठिकाणी फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन किती आहे या ठिकाणी 10, 2 × 5 किती आहे आपल्याकडे 10. 10चे आपल्याकडे असे फॅक्टर घ्यायचे त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे मिडल टर्म किती आहे -1 आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे या ठिकाणी 10. तर आपल्याकडे कोणत्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे आहेत 5. ओके, आपल्याकडे किती आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन 10 मीन्स 10 आणि 11. ओके, मग मल्टिप्लिकेशन किती पाहिजे या ठिकाणी मायनस. ओके, त्यांची ॲडिशन किती पाहिजे -11 मीन्स मायनस. ओके, लक्षात ठेवायचं जो मिडलचा साइन आहे तो बिगला द्यायचा आणि अदर जे आहे -10 -1 किती असतो -11 आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन किती असतं या ठिकाणी 10. तर आपल्याला काय करता येतो -11 च्या ठिकाणी काय करता येतो -10 आणि -1 पुट करता येतो. -10 -1 किती असेल -11. ओके, मग या ठिकाणी पुट केल्यानंतर आपल्याकडे काय मिळणार आहे बघा 2 cos² θ - 10 cos θ - cos θ + 5 = 0. मग याला आपण सिम्प्लिफाय केलं, इथून जर 2 cos θ कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये मिळतो काय मिळतो cos θ - 5 आणि इथून जर मायनस कॉमन काढलं तर किती मिळतो या ठिकाणी -1 × cos ला मायनस कॉमन काढलं तर मायनस. या दोघांमध्ये कसं आहे
हा cos थिटा -5 जसा ह्या ठिकाणी x आहे. ओके, तुम्ही या ठिकाणी x पुट करा, तुम्ही ह्या ठिकाणी सॉल्व्ह करा आणि x च्या नंतर तुम्ही काय करा, या ठिकाणी cos पुट करा. असं केलं तरी चालतं. ओके, मी काय सांगत आहे बघायला, पुट करा. इथे असेल 2x² - 11x + 5 इज इक्वल टू 0 आणि x ची व्हॅल्यू काढा आणि जी x ची व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी काय आहे, cos ची व्हॅल्यू. मग तुम्ही या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करा, cos च्या ऐवजी x वापरा. आपण इन जनरल वापरलं तरी चालतं. मला वाटतं आपण या ठिकाणी cos दिला आहे, cosच या ठिकाणी यूज करा, कारण तुम्हाला हे पण यायला पाहिजे. ओके, मग या ठिकाणी बघा दोघांचं जर ब्रॅकेट सेम असेल तर ब्रॅकेट काढल्यानंतर कॉमन आपल्याला मिळतं अशा पद्धतीने. बघा दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 असेल, दोघांपैकी एक व्हॅल्यू किती असेल, 0 आहे. ही व्हॅल्यू 0 आहे किंवा ही व्हॅल्यू 0 आहे. आपल्या cos थिटा किती मिळत आहे, 5 मिळत आहे आणि किती मिळत आहे, 1/2. आणि आपल्याला माहिती आहे cos थिटाची व्हॅल्यू किती असते, -1 आणि 1 च्या मध्ये. तर cos थिटा काय मिळत नाही या ठिकाणी, 5 मिळत नाही. पण आपल्याकडे व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, 1/2 आहे. तर चला आपण या ठिकाणी जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे या ठिकाणी 7th क्वेश्चन आहे. तसंच पासिंग मिळाली आहे की नाही, 2 cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती आहे, 3 sin स्क्वेअर थिटा. आपल्याला थिटाची व्हॅल्यू काढायची आहे की नाही. मग कोणती एक ट्रिग्नोमेट्रिक जर व्हॅल्यू माहित असेल तर आपल्याला थिटाची ऑटोमॅटिकली मिळत आहे. मग आपण काय करू, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळूया. आपल्याला माहिती आहे बघा cos स्क्वेअर थिटाला sin मध्ये कन्वर्ट करता येतं. ओके, हे दोन्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेम पाहिजे तर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करता येतं, अदरवाइज करता येत नाही. आणि आपल्याकडे फॉर्म्युला काय माहिती आहे, sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू 1 आहे. मग आपल्याला काय पाहिजे, cos ला sin मध्ये करा किंवा sin ला cos मध्ये करा. पण आपल्याला स्क्वेअर आहे, जो स्क्वेअर आहे त्याला काय करा, कन्वर्ट करा. ओके, मग या ठिकाणी काय असेल, cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस sin स्क्वेअर थिटा पुट केलं. तर यानंतर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला असं दिसतं. नंतर याला काय केलं, सिम्प्लिफाय. मग आपल्याला काय करा, हे -2 इकडे घ्या आणि हे +2 पण इकडे घेतल्यानंतर आपल्याकडे मिळत आहे दुसरी इक्वेशन 2 sin स्क्वेअर थिटा प्लस 3 sin थिटा -2 इज इक्वल टू 0 मीन्स डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये. आणि याला तसंच आहे बघा, काय फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन किती असेल, 2 - 2 2 into -2 किती यासाठी ठिकाणी -4. अशा दोन नंबर बघायचे की त्यांच्या मिडलची इतकी ऍडिशन आली पाहिजे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन -4 किती यासाठी ठिकाणी 4 into 1. ओके, तर या ठिकाणी किती असेल, -4. मिडलचं या ठिकाणी बिगला साइन. ओके, आणि जो मिडलचा आहे की नाही, बिगला साइन दुसरा अदर मीन्स काय असेल, अदर मीन्स मायनस. ओके, 4 - 1 किती असेल, +3 आणि 4 into -1 किती असेल ठिकाणी -4. पुट करा या ठिकाणी किती असेल, 3 ला काय करता येतो, 4 - 1 लिहिता येतो मीन्स 4 sin थिटा मायनस थिटा किती आहे, sin थिटा या ठिकाणी 3 sin थिटा. नंतर या ठिकाणी 2 sin थिटा कॉमन काढलं, 2 sin थिटा कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय मिळतो, sin थिटा प्लस या ठिकाणी 2. नंतर मायनस या ठिकाणी 1 कॉमन काढलं या ठिकाणी sin थिटा प्लस 1. आणि फॅक्टरायझेशन मेथडचा आपण यूज केव्हा करतो, आणि ऑलवेज लक्षात ठेवायचं या ठिकाणी दोन ब्रॅकेट सेम येणारच. त्यामुळेच आपण या ठिकाणी काय करतो, रिड्यूस करण्यासाठीच आपण या ठिकाणी फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करतो. मग या ठिकाणी जर आपल्याकडे हा ब्रॅकेट कॉमन असेल, हा ब्रॅकेट कॉमन काढा, रिमेनिंग काय आहे या ठिकाणी 2 sin थिटा -1. दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 असेल तर दोघांपैकी एक व्हॅल्यू किती असते या ठिकाणी 0 असते. आपल्याकडे एक व्हॅल्यू किती मिळते, -2 मिळत आहे आणि दुसरी या ठिकाणी 1/2. आणि आपल्याला माहिती आहे या ठिकाणी व्हॅल्यू किती आहे, -1 आणि 1 च्या मध्ये आहे, म्हणून आपल्याकडे या ठिकाणी काय मिळत नाहीये, -2 व्हॅल्यू मिळत नाही. तर या ठिकाणी किती मिळते, 1/2 मिळत आहे. म्हणून आपल्याला सांगता येतं की त्याची व्हॅल्यू किती आहे, 1/2 आहे. तर आपल्याला माहिती आहे 1/2 ही साइन कशाची व्हॅल्यू आहे, 30 ची व्हॅल्यू आहे. आणि जर याला कंपॅरिझन केलं तर थिटा इज इक्वल टू किती मिळत आहे, 30 मिळत आहे. आपल्याला सांगता येतं ॲक्यूट अँगलची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, थिटाची किती आहे या ठिकाणी 30 आहे. ओके, एकदम सिंपल आहे, एकदा प्रॅक्टिस केलं तर आपल्याला या ठिकाणी जमेल. ओके, या ठिकाणी आणखी एक आपल्याकडे लास्ट क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. या ठिकाणी फाइंड द ॲक्यूट अँगल थिटा सच दॅट. ओके, ह्या ठिकाणी दिलेला आहे. मग बघा आपल्याला tan ला काय करा, सेक मध्ये कन्वर्ट करा आणि त्याची फॅक्टरायझेशन पाडा, फॅक्टर पाडा. तर आपल्याला काय म्हणता येईल, tan ला जर आपण सेक मध्ये कन्वर्ट केलं, ओके, सेक ला tan मध्ये कन्वर्ट करता येत नाही, ठीक आहे ना, tan ला सेक मध्ये करता येतं, ठीक आहे ना. कशामुळे, जर आपल्याला सेक स्क्वेअर थिटाला करता येतं, ओके, tan स्क्वेअर थिटाला सेक मध्ये करता येतं, ठीक आहे ना. म्हणजे कसा आहे फॉर्म्युला बघा या ठिकाणी 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कसा आहे, सेक स्क्वेअर थिटा आहे, बरोबर आहे. मग आपल्याकडे काय करता येतं, सेक थिटा कसा असतो, कॉसचा आहे. मग सेकला कॉस मध्ये पाहिजे का नाही, tan मध्ये पाहिजे. तर मग आपल्याला सेकला tan मध्ये कन्वर्ट करता येतं का, कारण सेक स्क्वेअरला tan मध्ये करता येतं. मग या ठिकाणी आपण काय करू, tan स्क्वेअरला सेक मध्ये करूया. मग या ठिकाणी सेक मध्ये केल्यानंतर आपल्याला असं मिळत आहे, नंतर 5 ने मल्टिप्लाय करा. ओके, मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला असं दिसत आहे. नंतर याला सिम्प्लिफाय करू, आहे की नाही, संपूर्ण राईट साईडला. मग या ठिकाणी 9 ला जर राईट साईडला घेतल्यानंतर आपल्याला मिळत आहे 5 म्हणजे 5 सेक स्क्वेअर थिटा -5 + 3 -2 असेल. नंतर या ठिकाणी -9 सेकला जर राईट साईडला घेतल्यानंतर आपल्याला मिळत आहे 5 सेक स्क्वेअर थिटा -9 सेक थिटा -2 इज इक्वल टू 0. तर याची फॅक्टर तसेच बघा, फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन किती असेल, -10. नंतर किती असेल, त्यांचे मिडलची ऍडिशन किती असेल, 10 आणि 1. मिडलचं जे साइन आहे ते मोठ्याला, जो आहे छोट्याला. -10 + 1 किती आहे, -10, दोघांचं मल्टिप्लिकेशन -10.
ओके, मग इथून कॉमन काढा. ओके, कॉमन काढल्यानंतर आपल्याकडे काय मिळत आहे 5 sec थिटा कॉमन काढा. इथे किती असेल sec -2 आहे. इथे 1 कॉमन काढा sec थिटा -2. मग नंतर आपल्याला काय मिळत आहे sec थिटा 2 कसा आहे या ठिकाणी कॉमन आहे दोघांमध्ये. तर कॉमन काढा जे रिमेनिंग आहे ते. मग आपल्याला सांगता sec थिटा किती आहे sec theta minus 2 is equal to 0 और 5 sec theta plus 1 is equal to 0 आहे. तर याला सिम्प्लिफाय करा. sec theta is equal to किती मिळत आहे 1 आणि sec theta is equal to किती आहे -1/2. पण आपल्याला काय पाहिजे या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू पाहिजे. जर आपल्याला sec theta च्या व्हॅल्यू माहिती नसतील तर आपण याला cos मध्ये कन्वर्ट करूया. cos theta आपल्याला माहिती आहे किती असतो रेसिप्रोकल ऑफ sec असतो. मी या ठिकाणी 2 असेल त्याला उलट करा मीन्स या ठिकाणी 1/2 आणि याला जर याचा रेसिप्रोकल किती -5 आणि आपल्याला माहिती आहे cos theta ची व्हॅल्यू किती नसते 1 पेक्षा ग्रेटर नाहीये. म्हणून आपल्याला सांगता येते की या ठिकाणी cos ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 1/2 आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की cos theta ची 1/2 व्हॅल्यू केव्हा असते 60 ला असते. आपल्याला या ठिकाणी थीटा किती मिळत आहे या ठिकाणी 60 डिग्री. ओके, अशा पद्धतीने आपल्याकडे हा पूर्णच्या पूर्ण एक्सरसाइज मधील आपण 8 पर्यंत प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. तर आपण या ठिकाणी नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत या ठिकाणी रिमेनिंग प्रॉब्लेम इज 9 पासून पुढे. तर या ठिकाणी आपण सध्याच्या या ठिकाणी थांबूया. या ठिकाणी थँक्यू.